तुकडोजी महाराजांच्या 103व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आजच्या 7व्या दिवशी आयोजित कार्यक्रमामध्ये ग्रामगीता प्रवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तरी समस्त ग्रामस्थ श्री गुरुदेव प्रेमी उपासक तथा उपासिकांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आदिरूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप दे पारुदे विश्वव्यापी, तुझी पारुदे सेवुदे ज्ञानरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. खरे नाम निष्कामही ग्राम सेवा, दटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो ये वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभू वेवटे घडू दे. संत महात्म्यांचे उदगत देवाचा शुभसृष्टी संकेत, विशद कराया सरळ भाषेत सुख संवाद आरंभिला. स्त्रिया मुलेही होतील आदर्श पूर्ण, वाचता वर्तता ग्राम गीता. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रिय उपासकांनो, सर्वप्रथम ग्रामगीता हा ग्रंथ वंदनीय राजसंत श्री तुकडोजी महाराजांना लिहिण्याची दृष्टी व दृष्टिकोन कसा झाला याकडे आपण थोडं बघू. 22 जुलै 1953 आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर क्षेत्री वंदनीय राजसंत श्री तुकडोजी महाराज बसले असताना त्यांचा तिथे हा ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ती झाली असे वंदनीय राजसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील अध्याय 41वा ग्रंथ महात्म्यामध्ये सांगतात. पुण्यश्लोक पंढरपुरी, तीर्थक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागेतिरी, स्फुरू लागली अंतरी विश्वाकार वृत्ती. म्हणजे महाराज पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर बसले असताना त्यांच्या अंतरंगात त्यांच्या आत्म्यामध्ये एक स्फूर्ती आली आणि तिथे त्यांना दृष्टांत झाला. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात, प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे. आणि खऱ्या अर्थाने 22 जुलै 1953 रोजी वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लेखनास सुरुवात केली. आणि महाराज सांगताय, उभा विश्वाची या विटेवर वीट कोणती? विश्वाची सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर, त्यांच्या कृपेचा जी विस्तार तुकड्यामध्ये ग्रामगीता. आणि खऱ्या अर्थानं 22 जुलै 1953 रोजी पंढरपूर पुण्यक्षेत्री चंद्रभागेच्या तीरावर महाराजांना ग्रामगीता लेखनाची, ग्रामगीता निर्मितीची स्फूर्ती झाली. त्यांच्या अंतःकरणात दृष्टार्थ झाला. आणि मग काय, प्रत्यक्ष भगवंतानंच राजसंत गुरुमाऊलीला हा ग्रंथ लिहिण्याचं सुतवाच आदेशित केले. त्याप्रमाणे मग महाराजांनी ग्रामगीता लेखनाला सुरुवात केली. या ग्रामगीतेमध्ये एकूण 41 अध्याय सोडून या विश्वातील माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढे संस्कार आहेत ते पूर्णच्या पूर्ण या ग्रामगीतेमध्ये दिलेले आहेत. आणि इतकंच नव्हे तर 41 अध्यायामध्ये ग्रामगीता हा ग्रंथ सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की या कलियुगातील विज्ञाननिष्ठ हा ग्रंथ आहे. कारण आजपर्यंत जे आपण सर्व धर्मपंथ संप्रदायाचे उपनिषद, पुराण, पोथी, ग्रंथ बघितले तर मित्र ते असे उघडतात
असे उघडतात, पण राजसंत गुरु माऊलीचा ग्रामगीता नावाचं ग्रंथ हे या विश्वातील केजी पासून पीजी पर्यंत शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील क्रमप्राप्त पुस्तकाप्रमाणे असे उघडतात. म्हणजे महाराजांनी त्या काळी सुद्धा काही रूढी परंपरा यांना फाटा देऊन या ग्रामगीता ग्रंथाचं पुस्तकाप्रमाणे रचना केलेली आहे. हे सुद्धा मी आपल्याला मित्र सांगू शकतो. त्यानंतर राष्ट्रसंत गुरु माऊलींना हा ग्रंथ आपल्या आईंना, आपल्या वडिलांना किंवा या देशाच्या कोण्या राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपालांना अर्पण करता आला नसता का? पण नाही उपासकांनो, त्यांनी तो ग्रंथ या रामनाथाला अर्पण केला. कारण त्यांची दशा महाराजांनी बघितलेली होती. काय परिस्थिती आहे? कष्टकरी शेतकरी शेतमजूर महाराज सांगतात, सर्व ग्रामवासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनीता. दुसऱ्यासाठी कष्ट करीसी, परी झोपडी नाही नेटकेसी, स्वातंत्र्यासाठी उडी घेसी, परी मजा भोगती तरती, ऐशा पोळ्या शंकरासी सौख्य लाभावे या जगी, म्हणून तुझशी करीतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान तुझेच व्हावे, आधी उत्थान विश्वा माझी आयोगे. ही मनोकामना ब्रह्मलीन वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांनी या ग्रामगीतेच्या माध्यमातून केलेली आहे. आणि प्रस्तावनेमध्ये ऋग्वेदामधील अध्याय पहिल्यामधला श्लोक टाकलेल्या आज्ञा टाकलेली आहे. ओम विश्वा पृष्ठम ग्रामा जन्हादस्तं पृष्ठः अस्मिन् नातुरेन्नम. म्हणजे या विश्वातील प्रत्येक गावागावातील जनता ही सुखी समृद्धी निरोगी व धष्टपुष्ट हो, ही वेदामध्ये प्रत्यक्षात प्रभू भगवंतानं परमात्म्यानंच कामना केलेली आहे. आणि म्हणून महाराजांनी सर्वप्रथम ग्रामातील जनतेला, ग्रामाला लक्ष केलं. कारण महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, जाणावे ग्रामे मंदिर, गावातील जन सर्वेश्वर, उद्या त्याची समग्र हाची विचार निवेदावा. म्हणजे या गावालाच तुम्ही देवाचं मंदिराचं रूप द्या. आणि गावातील जन सर्वेश्वर म्हणजे प्रत्येक गावातील व्यक्ती, स्त्री असो पुरुष असो, तो ब्रह्मसदृश अहम ब्रह्म ऐमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. म्हणजे याचा अर्थ असं नाही होता की उद्या तुम्ही गावात मावाजीनं मंदिर सांगितलं, गावातील प्रत्येक माणूस देव सांगितला, घेतली आरती, निघाले रस्त्यानं, दिसला माणूस, टाकलं पायावर पाणी, लावलं गंध. नाही नाही नाही, हे नाही. तर महाराजांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलं आहे, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. म्हणजे महाराष्ट्रांना या विश्वातील सर्वप्रथम विश्व देश राष्ट्र जर समृद्ध सुखी संपन्न करावायचं असेल तर प्रथमतः ग्राम हे गाव खेड आदर्श झालेलं पाहिजे. ही राष्ट्रसंतांची संकल्पना ग्रामगीतेमध्ये त्यांनी नमूद केलेली आहे. परंतु मित्र, आपण काय करतो? आपण हे करतो, कोणत्याही तीर्थक्षेत्री पुण्यक्षेत्री गेलो, कोणत्याही काल्यात गेलो, कोणत्याही तीर्थावर गेलो, कार्यक्रम पाहिला, काला घेतला, खाल्ला, हात पुसले गेलं, नाही नाही नाही. तर महाराज सांगून गेले, गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही आपापल्या गावात जाल, ते गावातला गृह कलर असेल, मोहल्ल्यातले जाती जातीमधील बिनतुष्ट असेल, धर्माधर्मामधील वाद असेल, तो तुम्ही सामंजस्यानं एक दिलानं समस्त गाववाल्यांनी एकत्र होऊन जर मिटवला तर ती खऱ्या अर्थानं गावाची पूजा होईल, असं महाराजांना म्हणायचं आहे. आता ग्रामगीतेमध्ये एकंदर 4681 ओव्या आहेत. आणि ग्रामगीतेवर प्रवचन करताना किंवा महाराजांच्या ग्रामगीतेच्या सुलभ
ओवीमधून सांगत असताना राष्ट्रसंतांच्या वाङ्मयीन साहित्यामधील त्यांच्या हिंदी व मराठी भजनाचा सुद्धा उल्लेख करणे अति आवश्यक आहे असं माझं प्रांजळ मत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हिंदी आणि मराठी एकूण 3890 भजनं आहेत. आता ग्रामगीतेमध्ये काय नाही आहे, यात्रा मेळे, देव देवळे, आत्मोन्नती, मैलोन्नती, त्यानंतर महाराजांनी मृत्यू संस्कार, विवाह संस्कार. महाराज मृत्यू संस्कारामध्ये लिहिलं, ऐका मृत्यू संस्काराचा खुलासा, लोक मृत्यूशी समजते भक्तीसा, मी समजतो मृत्यू साधिका उत्तम नाही कोणी. जैसी नदी सागराची मिळे, तोडून भेदभाव बंद बळे, तिथे मिळणेच होते त्यासाठी सागर. ज्याप्रमाणे नदी उगमापासून समुद्रात विलीन होईपर्यंत ती जशी सर्व आपल्या रस्त्याने येणारे बाधा, अडी अडचणी, अडथळे ती सागरात विलीन होते, त्याप्रमाणे महाराज सांगतात आणि त्यापुढे सुद्धा सांगतात. महाराज यासाठी आपल्याला भगवद्गीतेचा दुसरा अध्याय घेणं आवश्यक आहे. गोपाल कृष्ण म्हणतात, नाही न चिंतन शस्त्राणी, नाही न जाती पावक, न जैन क्लेंद यंत्यापो, न चोची येती मारोत. पाठा ज्याप्रमाणे आत्मा अजर अमर अविनाशी आहे, त्याला कोणत्याही शस्त्रानं जखम होत नाही, अग्नीनं जाळल्या जात नाही, पाण्यानं ओलाव होत नाही आणि हवा त्याला वाहून नेऊ शकत नाही. तर काय, ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेल्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र परिधान करतो, किंवा या पंचमहाभूतापासून घेतलेलं काही कालावधीसाठीचं हे शरीर रूपी खोड हे भाड्यानं घेतलेलं आहे, ते सुद्धा एक दिवस या पंचतत्वात विलीन होणार आहे. जसं आपण भाड्याच्या घरात राहतो, ते घर आपलं नसते, एक दिवस सोडूनच जावं लागते. म्हणून महाराज सरळ सोप्या भाषेत सांगतात, मर जाए तो क्या हुआ, मरना तन का हक है, आत्मा कभी मरती नहीं, इसमें नाम को शक है. इस लोक की यात्रा हमारी सफलता से हो गई, इच्छा अनिच्छा कुछ नहीं, बस गुरुदेव की मर्जी रही, बस गुरुदेव की मर्जी रही. या महाराजांनी सांगितलेल्या कौलाप्रमाणे मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण या पृथ्वी तलावर जेव्हा जन्म घेतला आणि जाणार जसा आपण आहोत, आणि तरी सुद्धा आपण मनुष्य प्राणी, मी माझं घर, माझं गडबाळ, माझी गाडी, माझी घोडी, माझा बगीचा, माझे मुलं बाळ, अरे मी महाराज म्हणजे शेवटी सर्वात तू माझं म्हणतं, पण सारं नाचवंत. अरे आता तरी करुणी पहा. आणि यासाठी सत्संग हा सर्वात मोठा एक प्रभावी साधन माध्यम सांगितलं. कारण भगवंत गोपाल कृष्णानं गीतेमध्ये सांगितलं आहे की पार्था, सतयुग गेलं, द्वापारयुग चालू आहे, त्रेतायुग गेलं, कलियुगाला सुरुवात होत आहे. आता यज्ञ, याग, होम, हवन, यजमान, समिधा हा सर्व बाब हा आता दुष्कळ झालेला आहे. तर कलियुगाची सुरुवात होत आहे. गीतेमध्ये गोपाल कृष्ण सांगतात, यज्ञ आणि यज्ञ नाम जप यज्ञोस्मी. आणि त्या द्वापारयुगानंतर 19व्या शताब्दीत राष्ट्रसंत गुरु माऊली आपल्या ग्रामगीता या मौली ग्रंथामध्ये अध्याय 26 आणि 27 मध्ये दोन्ही या सामुदायिक प्रार्थना आणि विश्वकर्म या महाराज ते सांगतात, कलियुगी भक्ती महिमान भजन आणि नाम संकीर्तन यज्ञात श्रेष्ठ नाम जप यज्ञ प्रार्थनेत आहे. मग त्यासाठी प्रार्थना, ध्यान, कीर्तन, प्रवचन, सत्संग, मन, चिंतन हेच एक बाजू आहे. आणि त्यासाठी आपल्या 12व्या शताब्दीपासून तर 20व्या शताब्दीपर्यंत वारकरी संतांची लेख पिढी, संत नामदेव महाराज, संत सेना महाराज, संत दादा महाराज, संत नरेश महाराज, संत चोकोबा मेळा, संत गोरोबा काकापासून वैनाची सेनाबाई पासून 20व्या शताब्दीत काम कर्मयोगी संत गाडगे बाबांनी राष्ट्रसंत गुरु माऊली पर्यंत
हे जे एक वारकरी संतांची मालिका आली त्याच्यामध्ये सांगितलं महिमा सत्संगाचा देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण आमच्या गुरुमाऊलीनं 20व्या शताब्दीत हा विचार केला. समजा एखाद्या गावात कोणतंच मंदिर नसेल, रामाचं नाही, कृष्णाचं नाही, विठ्ठलाचं नाही, दत्ताचं नाही, मायचं नाही, मायचं नाही, त्या गावातले लोक सन्मार्गी जाणार नाही का? त्यांना सन्मती मिळणार नाही काय? म्हणून राष्ट्रसंत ठणकावून सांगतात सतसंग जरी क्षण एक मिळे जीव पावन होईल महाराज सांगतात अरे बाबा मंदिर नसलं तरी काही हरकत नाही. सत्पुरुष महापुरुष संत साधू यांचा जरी तुम्हाला सहवास लाभला नाही तरी काही हरकत नाही. पण तुमच्या गावातल्या मोहल्ल्यातल्या नगरातल्या 4 सज्जन माणसाचा सहवास तुम्हाला लाभला तरी तुमचा जीव पावन होईल. महाराज त्यांच्या वचनातून प्रमाण देत आहे. तरी मित्र आपण माहीत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. महाराजांनी 11 नोव्हेंबर 1943 रोजी कार्तिक पौर्णिमेला याच व्यासपीठावरून आरती मंडळाचं रूपांतर श्री गुरुदेव मंडळात केलं. लिखित घटनानंतर त्यामध्ये महाराज म्हणतात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य ना माझे तुझे परिवर्तनाची पाहिली त्या प्रभूची आणि सर्वाची जे प्रेमी माझे म्हणती त्या प्रेमाची तो साधने चला उजाला सत्वर कार्य करावे. आणि त्यानंतर महाराजांनी ग्रामगीता लेखनाला सुरुवात केली. 26 ऑगस्ट 1955 रोजी ग्रामगीतेचं आमगावच्या विदर्भ साहित्य संमेलनात तसंच 1000 गावामध्ये महाराजांची ग्रामगीतेचं विमोचन झालं. 26 ऑगस्ट 1955 त्यामध्ये 8व्या प्रचारकाचा महिमा हा जो अध्याय आहे त्यामध्ये राष्ट्रसंत गुरुमाऊलीनं तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा मुखपृष्ठावर त्यामध्ये महाराज सरळ लिहितात हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर याचे कारण एकची प्रचार प्रभावशाली. कोणताही धर्म पंथ संप्रदाय असं त्याचे मूल्य जर समाजात रुजवायचे असं त्याची वचने त्याचं कार्य जर वाढवायचं असं ते प्रचारकाशिवाय शक्य नाही. याची जाण महाराजांना 8व्या अध्यायामध्ये सांगून घेतली. निश्चय ग्राम निर्मावया प्रचारक हाच मुख्य पाया ग्रामगीता ही याच कार्या निर्माण केली तुकड्यामध्ये. महाराजांनी गौतम बुद्धाचं त्यांनी ठेवलेला आदर्श हे यामध्ये स्पष्टपणे नमूद केला. त्यामध्ये भजन प्रभाव नावाचा अध्याय आहे. त्या महाराजांनी त्यामधून लागून दिला का त्यामध्ये विनश्री रसाचं भजन असायला पाहिजे, शृंगारी रस कारुण्य रसाचं भजन हे असायला पाहिजे. पण मार्गदर्शक तो सुद्धा सांगून दिलेला आहे. लग्नाचा कार्यक्रम चालू आहे पण तुम्ही करून रसाचं जर तिथं गीत म्हटलं तर नाही काय तो नवरीचा बाप नवऱ्याचा बाप हातून देईन तिथून. किंवा आपल्याला जर स्मशानात कार्यक्रम कुठं चालू आहे आणि तिथं जर शृंगारी काव्य म्हटलं तर कसं शक्य होईल हे महाराजांना ग्रामगीतेत सांगून दिलेलं आहे. कृष्ण रंगी रंगली विरा रात वैभव वाटे लढा लागला घरा घरा पराने तिच्या भक्तीचा. म्हणजे हा जो महाराजांनी भजन प्रभावात काय होते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राष्ट्रसंत गुरुमाऊली या विश्वाच्या पाठीवर समस्त देशामध्ये असाच महात्मा होऊन गेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या आपलं सत्तेनं जर्जर झालेल्या 150 वर्षाच्या या भारतामध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईला गोवालिया त्याग केले. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना आदेश दिला अंग्रेजो भारत सोड आणि आपला लोकांना सांगितलं करा अथवा मरा. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच इंग्रज सरकारनं महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पंडित जवाहरलाल नेहरू समस्त काँग्रेसचे पुढारी रात्रीतून अटक केले. मग त्यावेळेची
तुला राष्ट्रसंतांना आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यावेळेचा मध्यप्रांत उपासकांना लक्षात घ्या, त्यावेळेचा 42चा मध्यप्रांत जो होता त्यात आज छत्तीसगड निर्माण झाला, मध्य प्रदेश झाला, आंध्र तेलंगणाचा अर्धा भाग झाला, कर्नाटक आणि केरळ सीमावर्ती भाग. मग मात्र महाराजांना खंजीरच्या माता वीरस्त्री पूर्ण भजनानं अब काय गोधूम मचाते हो तुकवा कर भारत सारे हाथे है हाथ पक्क बनेगी सेना पत्थर सारे बाम बनेंगे नाव लगेगी किनारे. आणि इतकंच नाही, साधू संत ऋषी मुनी महात्म्यांना सुद्धा सांगितलं उठो उठो साधू समय नाही सोने का. नुसतं हे नाही सांगितलं, नुसतं आता घंटी वाजवायचं मंदिरात उपाधी करण्याचं वेळ नसून आता खऱ्या अर्थानं देशाच्या समोरात आपण सर्वांनी सामील होण्याची ही खऱ्या अर्थानं वेळ आली आहे. आणि त्यानंतर महाराजांच्या खंडीत महाराजांनी 1935ला सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात क्यों झुटी गुलामशाही डराते हो या प्रश्नानं त्यावेळेस सुद्धा अंधश्रद्धेला सळोकी करून सोडलं. आणि त्याच्या परिणामी 16 ऑगस्ट 1942 दिवस शुक्रवार नागपंचमीचा सण एकाच दिवशी एकाच वेळी चिमूर, आष्टी, यावडी, तमगाव, पेनोळा, वरखेड इथे अहिंसक क्रांती झाली एकाच दिवशी. आणि त्याच्या परिणामी 28 ऑगस्ट 1942ला अंधश्रद्धेनं वगैरे राजचंद्र महाराजांना अटक करून नागपूरला आणलं जेलमध्ये, तिथून ट्रान्सफर करून रायपूरच्या जेलमध्ये नेलं. 3 डिसेंबर 1942ला महाराजांची त्यांनी सुटका केली, बिनशर्त सुटका केली नाही. भंडारा करून चांगल्या जिल्ह्यात प्रवेश बंदी करून. म्हणून मित्रांनो, या पृथ्वी तलावावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा असा एक संत होऊन गेला की प्रत्यक्षात स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी आपल्या खरेदीच्या वीरस्त्री पूर्ण करण्याचा त्यांनी अक्षरशः चेतवलं. म्हणून महाराजांनी त्याचप्रमाणे मैरूर नदीमध्ये त्यांनी त्यांच्या पूज्य मातोश्री मंजुळा माता यांचं प्रतिमा मुखपृष्ठावर ठेवून सांगितलं. आईच्या म्हणजे कसं तिच्या हाती पाळण्याची मुली ती जगाते उद्धारी मातेच्या स्वभावे पुत्राची घडण गर्भापासून तिचे संस्कार बाळ ऐशी वर्णिली मातेची थोरवी शेकडो गुरुविनी थोर. म्हणून महाराजांनी सांगतात या चरणे मातृदेवो भव वेदाने आरंभित केला गौरव रत्नाची खाणपूर मातृदाती म्हणून. म्हणून त्यांनी महाराजांमध्ये दाखवलेले कर्म आपल्या प्रल्हादाची आई शिवाजी महाराजांची या सर्व तो साधू संत ऋषीमुनी महात्म्यांच्या ज्या आई होत्या त्यांनी ते संस्कार मुलावर फिरवल्यामुळे मुले पुढं काढले. आणि उपासकांनो, आपण इथे जे बसले आहात दोन आणि हा आवाज या पुण्यनगरीमध्ये हा आवाज ज्यांच्या कानापर्यंत जातो, ज्या माता भगिनी जे भाऊ बंधे ज्यांच्या कानापर्यंत जातो आहे, ते कोणत्याही कार्यात जरी असेल त्यांनाही मी सांगू इच्छितो की या राष्ट्रसंत गुरु माऊलींच्या गुरुच्या नावामध्ये राष्ट्रसंतांनी आपल्या मुखकमलातून आपले सद्गुरू समर्थ सद्गुरू आळंदी महाराज किती छान गौरव करतात. मिलना कठिन है संत का वैभाग से पाते कई कर पावे संयोग से सतसंगति मिलती नहीं. सतसंग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है. अधिकार उनका क्या कहूँ वह शहंशाह के तुल्य है, वह शहंशाह के तुल्य. महाराज आपल्या गुरुची वाखाणणी करताना गुरुविषयी गुरुची महती सांगतात पण त्याच वेळेस तेही सांगतात की बाबा रे, मला माझ्या गुरुनं दीक्षा दिलेली नाही हे महाराज एकीकडे कबूल करतात. कारण दीक्षा देत असताना 3 दर्जे, एकाचं नाव आहे शिरावर डोक्यावर हात ठेवून, दुसरं नेत्रातून आणि तिसरं वाणीतून. तसं समर्थ सद्गुरू आळंदी महाराजांना डोळे उघडून नेत्र प्रसाद राष्ट्रसंत गुरु माऊलींनी केलं समजलं. सत्यदेवावाले वाणीतून प्रसाद झाले कुठपर्यंत मुखार राहायची
होशील ते सत्य होशील आणि शेवटपर्यंत सत्यदेव महाराज जे बोलत होते ते खऱ्या अर्थाने सत्यच होत गेलं. परंतु हे महाराज सांगितल्यानंतर महाराज लगेच कबूल करतात. बैरण गबोध नाही केला, स्वयची श्रद्धा भावे घेतला आणि अहंकार न हो म्हणून पूजिला सद्गुरु राजा. अरे किती हे लहानपण आपल्या राष्ट्रसंत गुरु माऊलीनं किती लहानपणी सरळ सोप्या असेल. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना आणि विश्वधर्म 27 आणि 28 अध्यायामध्ये राष्ट्रसंतांनी कबूल केला आहे. मीच म्हटलं मीच सांगतो असं नाही, तर त्यासाठी राष्ट्रसंत पुरावा देतात की आम्ही कुठं गेलो. इस्लाम के भी संत के कब्रों में जा बैठा हूँ, हिंदू धर्म के संतों के चरणों का रस लुट चुका हूँ. कई क्रिश्चियनों की भी मैंने सुनी गिरजाघरों में प्रार्थना, कई बुद्ध स्थानों में भी की मैंने प्रभु से वंदना. म्हणून महाराज सांगतात अरे अनादी काळापासून सामुदायिक प्रार्थना चालू होती, त्याचं रूप मात्र विभिन्न होतं. मला असं वाटलं कुठेतरी सर्वांना एकाच छताखाली आणायचं जर असेल, एकाच छताखाली जर आणायचं असेल तर काय करायचं. म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत गुरु माऊलीनं या विश्वाच्या पाठीवर आपल्याला सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान व ग्रामगीता हे 3 स्तंभ दिले. कारण सामुदायिक प्रार्थना दिल्यानंतर बसायचं कसं, उठायचं कसं, महाराज ते सांगितलं की अमरपुरीची वाट उघडली, या रे या सगळे जाऊ, समुदायाने करुणी प्रार्थना, विश्वजालकासी पाहू, विश्वजालकासी पाहू. महाराज म्हणतात बाबांनो या सामुदायिक प्रार्थनेमध्ये या. तिथं शिकवण कशाची त्यांनी महाराजांना सांगितलं आहे, माणुसकीचा बोध मिळे. मग त्यांनी सांगितलं उच्च नीचता सोडून सगळे बसले दिसती एकमते, अमरपुरीची वाट उघडली, या रे या सगळे जाऊ, समुदायाने करुणी प्रार्थना. धडा कशाचं मिळते? शिक्षण, मानव धर्माचं शिक्षण मिळते. इतकंच नाही, शिस्त, शांती, गांभीर्याचे गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान लाभे मानव्याचे शिक्षण प्रार्थने. माझे मित्रांनो, का तिथे तुम्ही बसल्यानंतर कसं बसायचं, कसं उठायचं, कसं नमस्कार करायचा, कसं वागायचं, वर्तन कसं, याचं सुद्धा शिक्षण सामुदायिक प्रार्थनेतून मिळते. त्याचप्रमाणे महाराजांनी जीवन शिक्षण या अध्यायामध्ये महाराजांनी सर्वात प्रथम शिक्षणाला महत्त्व दिलं आहे. त्यामध्ये महाराज सांगताय, मुलगी बहु शिकली शाळे माघारी, परी स्वयंपाक न करता येईल घरी, काय कामाची विद्याच्या तरी कामाला लावली ती. महाराज म्हणतात अरे बाबा मुलगी MA PhD तरी झाली आणि तिला जर घरात स्वयंपाकच करता येत नसेल, आईला स्वयंपाकाला हातभार लावता येत नसेल, काय कामाची. महाराज येतपर्यंत थांबले नाही, मुलांनी झाकून अशिक्षित स्वयंपाक करून खाईल, सुशिक्षित चने पाकी, दोला सही न घालता ये वंदाई, जिकडे तिकडे पराधीन. म्हणजे राष्ट्रसंत गुरु माऊली सांगितलं बाबा हे तर शिक्षण केले मागे उगील लपून, आता आपल्या देशाचा युवक तरुण कष्टिक आणि बलवान व्हावा, या शिक्षणाची अति गरज आहे. आणि उपासकांनो यासाठी कोणत्याही प्रबोधनकाराला, समाज परिवर्तन करणाऱ्याला, कीर्तनकाराला जर राष्ट्रसंत गुरु माऊलीच्या ग्रामगीतेच्या शिक्षणात बोलायचं असेल तर सर्वात आधी त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा नामोल्लेख अगत्याने करणे अति आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण या भारत देशामध्ये स्त्री शिक्षणाची मूळ भेट जर ओढली असेल त्या सावित्रीबाई फुलेंनी, जर त्यावेळेस 18व्या शताब्दीत जर स्त्री शिक्षणाला परवानगी नव्हती आणि मुली शिकल्याच नसत्या, तर आता 2000 सालात म्हणजे 20व्या शताब्दीतील चूल आणि मूल आणि
घर येतपर्यंत प्रत्येक स्त्री मर्यादित राहिली असती, परंतु नाही. त्यांनी 18व्या शताब्दीत शिक्षणाची दारे उघडी केल्यामुळे या देशाचे पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, केंद्रीय मंत्री असो, IAS IPS अधिकारी असो, गव्हर्नमेंटचे क्लास 1 ऑफिसर असो, या जागेवर या देशातील मुली जाऊन बसलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही अभिवादन करणं आवश्यक आहे. त्यानंतर भारतरत्न पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये प्रिलिमिनरी एज्युकेशन, प्रायमरी शिक्षण हे सक्तीचं केलेलं आहे. कारण त्यांची धारणा होती जोपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यानंतर माध्यमिक शिक्षण घेता येणार नाही. माध्यमिक शिक्षण पूर्ण होत नाही त्यानंतर हायस्कूलचं शिक्षण घेता येणार नाही. हायस्कूलचं शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेता येईल. म्हणजे काय तर तो मुलगा किंवा मुलगी शिक्षित झाल्यानंतर त्याला दुसऱ्याशी कसं वागावं, दुसऱ्याशी कसं बोलावं, आपल्या आचारात विचारात फरक पडेल. आचार विचारात फरक पडल्यानंतर समाजात राहत असताना त्याच्या वर्तनात बदल होईल आणि त्याच्या वर्तनात बदल झाल्यानंतर एकाने दुसऱ्याशी कसं वागावे हे त्याला या शिक्षणाच्या माध्यमातून कळेल आणि तो राष्ट्रसंताला अभिप्रेत असलेला खऱ्या अर्थानं मनुष्य निर्माण होऊ शकेल. म्हणून राष्ट्रसंतांच्या शिक्षण जीवन कला या अध्यायाचं हे करताना, प्रवचन करताना किंवा उद्बोधन करताना नक्कीच या त्रयीचा उल्लेख करणे कोणीही टाळण्याचं माझं स्पष्ट मत आहे. त्यानंतर विवाह संस्कारामध्ये राजचंद्र गुरुमाऊलीनं स्पष्ट आणि सरळ सांगितलं, अरे बाबांनो ठीक आहे, ज्यांच्याजवळ फार मोठा पैसा आहे, धनधान्य लोक आहेत, ते त्यांच्या मुलामुलीचं शिक्षण किंवा मुलामुलीचा शिक्षणानंतरचा विवाह अति धूमधडाक्यात करू शकतील. लॉन करेल, मोठे हॉल करेल, हजारो लोकांच्या जेवणावर उठेल. परंतु सामान्याचं काय म्हणून महाराज सांगतात, प्रसन्न हवामानी ऋतू तोची विवाहाचा मृत्यू, बाकीचे झंझट फालतू समजतो. आणि महाराज सांगतात, बाबा मुलामुलीच्या लग्नाची ती तशी काही नाही, मंगल कार्यालय नको, हॉल नको, एखाद्या मंदिराचा प्रशस्त हॉल बघावा, धर्मशाळा बघावी, सभामंडप बघावं आणि असा ऋतू पाहावा तिथं आज पाणी येणार नाही, दिवसभरात वादळ सुटणार नाही, प्रसन्न हवा पाणी ऋतू असा दिवस पाहू नाही हे करा. आणि म्हणून महाराज सांगतात, लग्नासाठी कर्ज काढावे, जन्मभरी व्याज भरीत जावे, लग्नासाठी कपल लगवावे, ऐसे कोण्या देवे सांगितले. आता माझ्या मते मी जेव्हा सूक्ष्म विचार करतो त्यावेळेस मला असं वाटते का लोकांनी म्हटलं असं, हे काय तुकड्या बुवा सांगते, स्वतःच लग्न केलं नाही, मग बाबाजीला कसं माहीत, म्हणून बाबाजीनं ऐसे कोण्या देवे सांगितले, बाबाजीनं देव ठेवले. तसे नाही लोक ऐकतील, तसे देतील, म्हणून कमीत कमी देव पुढं ठेवून महाराज हे सांगतात. म्हणजे त्यावेळेचे आदर्शवादी विचार त्या काळातल्या चालत आलेल्या काळातल्या रूढी परंपरेला काही अर्थाने बदल देऊन महाराजांनी या जनसामान्यात 20व्या शताब्दीत रुजविण्याचा प्रयत्न केला. ते कुठपर्यंत रुजवलं गेलं. महाराजांचं वाङ्मय साहित्य आपण प्रचारक या नात्याने आपण आपल्या गावामध्ये, आपण राष्ट्रामध्ये, आपण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रांतामध्ये आपण कुठपर्यंत ते वाढवू शकलो याबाबत मात्र महाराजांना सुद्धा कुठेतरी त्यांच्या आत्म्याला दुःख झालं. कारण 11 नोव्हेंबर 1943 रोजी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाल्यावर महाराजांनी ऑगस्ट 1955च्या ग्रामविकाय अध्यायामध्ये म्हणजे 25, 42, 13 वर्षांनी पुन्हा प्रचारकांनी भेट दिला किंवा प्रचारकांना अडके आहे, काढले हे महाराजांनी नमूद केलं. तिथून ऑगस्ट 1968 म्हणजे 42 ते 68, 25-35 वर्षानं राष्ट्रसंत शेवटी सांगताय
किती बरं पुण्य ते परोपकाराय पाप ते परंजन. आता माझ्या भक्तांना सेवकांना एकच विनंती आहे, माझे वाङ्मय करो आणि की जाऊ द्यावं. हे महाराज अर्थ संदेशामध्ये सांगताय, याचा अर्थ स्पष्टच आहे. आपण कुठेतरी राष्ट्रसंतांच्या वाङ्मय साहित्याचा विचार आचार सांगायला कुठेतरी कमी पडलो. हे प्रत्येक या देशातील, या राष्ट्रातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या आत्म्यात स्वतः संशोधन करून तुम्ही पहा, आपण कुठेतरी कमी पडलो. आणि मग यासाठी आपण जबाबदार कसे आहे. प्रत्येकाने एक विचार करावा, आपल्या स्वतःच्या घरी ग्रामगीता आहे का, महाराजांची हिंदी मराठी भजनाची पुस्तकं आहेत का, नाही कमीत कमी महाराजांची अभंग गाथा आहेत का, नाही हे आहे तर कमीत कमी श्री गुरुदेव मासिक सुद्धा 12 महिने आहे का, जे त्यामधून समाज प्रबोधनाचं विभिन्न संत महात्म्याच्या लेखाद्वारे समाज प्रबोधनाचं कार्य पार पडते. हे सुद्धा आपण घेतलं आहे का. आणि मग कोण्या अर्थानं मी प्रचारक किंवा कोण्या अर्थानं मी महाराजांचं कार्य करतो, आपण कसं सांगू शकतो. कुठेतरी सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ज्ञानाला आपण वर्षातून 365 दिवसातून 100-150 दिवस प्रबोधन केलं आहे काय. ग्रामगीतेवर 365 दिवसातून 100 दिवस तरी तुम्ही प्रवचन केलं आहे काय. आणि प्रवचन करण्यानं नुसतं तो प्रवचन का फार मोठा होतो हाही महत्वाचा भाग नाही, तर महाराजच त्यामध्ये सांगून गेलेले आहे. ग्रामगीता नवे पारायणासी, वाचता वाटतावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, अर्थ घेता मानसी. ही नवे फुले टाकण्यासाठी, ही समजतो आम्ही ग्रामाची उद्धार दृष्टी, या युगाची संजीवनी बुटी समजतो आम्ही तिला. महाराज सांगितलं का बाबा, नुसतं ग्रामगीता वाचन करण्याचं नाही आहे, तर म्हणून वाचता वर्तता म्हणजे वाचन केल्यानंतर तुम्ही वर्तन, जोपर्यंत तुमच्या आचार विचारात ती ग्रामगीता रुजणार नाही तोपर्यंत तुमच्या वर्तनात फरक पडणार नाही, किती वेळा ग्रामगीता वाचते तरी. आता सामुदायिक प्रार्थनेच्या बाबतीत महाराजांनी स्पष्ट सर्वांचा दाखला दिला. येशुख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वांसाठी शांती मागितली, सहनशीलतेची देवता पावली तयार. महमदाने प्रार्थना केली, विखुरला इस्लाम कराया शहाणा, संघटित केले त्याने स्वजना तयार काढी. पावित्र्य शिकविले सर्वोत्कृष्टाने, संयम शिकविला महावीराने, अहिंसक संघ वाढविला तथागत गौतम बुद्धाने, प्रार्थनेच्या उची मारली. हे महाराजाला सांगितलं. मात्र मग सांगितलं, मित्रा ऐका माझे वचन, जरी वावे वाटे गावाचे कल्याण, तरी सामुदायिक प्रार्थना सोडू नका कधीही. आणि मग महाराज म्हणतात, एवढे अनुभव सांगून ठेवतो, प्रार्थनाच मी गावचे जन समजतो, याने स्वर्ग मोक्ष पावतो समाधी आपला. म्हणून महाराज अनुभवाला सांगते. कारण 41 अध्यायामध्ये महाराजांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी गुरुशास्त्र स्वानुभव संमत म्हणजे त्यांचे गुरु समर्थ सद्गुरु आडगुजी महाराज शास्त्र त्या काळातील आणि स्वानुभव म्हणजे शुद्ध मराठीत अर्थ होते आत्मप्रचितीने सिद्ध झालेला. स्वानुभव म्हणजे माझा भावाच्या सांगणं गुरुशास्त्र माझा अनुभव नाही म्हणत, आत्मप्रचितीने मी सिद्ध केलेला स्वानुभव समर्थ. एवढे अनुभव सांगून ठेवतो, प्रार्थनाच मी गावात समजतो, याने ती स्वर्गमोक्ष पावतो समाजी आपला. हे महाराजांनी सांगून दिलं. आणि त्यासाठी हे दाखले देत असताना महाराज हे सुद्धा कबूल केलं. कबूल काय केलं? हो, मी प्रत्येक धर्मियाच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या सामुदायिक प्रार्थना पद्धतीमध्ये मी त्यांचं उपासना पद्धती बघितली आहे. म्हणून महाराज सांगतात, मंथन किया धर्म का पंथ का, निकला सभी से एक ही सार, अब इस शुभ संदेश का, अब विश्व मानव एक बनकर साथ सबके आएंगे, शांति तभी वो पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. मित्रों, या कलियुगा हे संपूर्ण विश्व बारूदीच्या ठिकाणावर बसलेलं आहे.
आपसी कलह, गृह कलह, राष्ट्रात भांडणं सुरू झाले आहे. केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. म्हणून राष्ट्रसंत सांगतात की आता तरी विश्वी होऊ शकेल शांतता, तेथे गावची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करीत एकता, नित्यासाठी तुकड्या म्हणे बाबांनो. आता तरी तुम्ही सामुदायिक प्रार्थनेशिवाय विश्वास शांततेसाठी दुसरा कोणताही परमोच्च मार्ग नाही, हे गुरु माऊली सांगतात. ग्रामगीतेमधील प्रयत्न प्रभाव अध्याय 35 यामध्ये राष्ट्रसंत गुरु माऊलीनं फार सोप्या आणि सरळ भाषा दैववाद, प्रारब्धवाद यावर सडकून कडाडून महाराजांनी लिहिलेला आहे. महाराज प्रयत्न प्रभाव या अध्यायामध्ये सांगतात की बाबांनो, तुम्ही म्हणता एखादं झाड लावलं आणि तुम्ही त्याची निगाच राखली नाही, त्याला वेळेवर पाणी दिलं नाही, खत दिलेलं नाही, हे केलं नाही, आणि कालांतरानं ते जर झाड सुकलं तिकडूनही तुम्ही म्हणता नाही, त्याचं आयुष्य तेवढं होतं, त्या झाडाला रोग लागलं. बाबांनो, थोडं लक्ष द्या. तुम्ही म्हणता त्याचं प्रारब्ध तेवढं होतं, पण खऱ्या अर्थानं जर तुम्ही त्या झाडाला योग्य वेळी खत पाणी जर घातलं तर ते झाड भरभरून पाना फुलांनी भरभरून त्याला फळ लागेल. आणि तिकडूनही तुम्ही म्हणता, असं मी नाही म्हणत, राष्ट्रसंत गुरु माऊली अध्याय 35 प्रयत्न प्रभाव यामध्ये सांगतात. तिकडून तुम्ही म्हणाल नाही, ते झाड त्याचं प्रारब्ध दैव, त्याचं महाराजांनी एकट्याच होतं प्रारब्ध आणि दैवाचा सडकून महाराजांनी टीका केलेली आहे का नाही, तिथे तुम्ही आहे. मग महाराज सांगतात अध्याय 35 ग्रामगीतेमध्ये, बाबांनो, या जगामध्ये विमानाचा, रेल्वेचा, मोटरगाड्याचा ह्या सर्व शोध लागला. हे काही या जगातल्या देशातल्या लोकांना कपाळावर हात ठेवून देवाला शोध लावला असं होत झालं काय नाही ना, प्रयत्नानेच करावा लागला. प्रयत्न प्रभावाने काय होते हे राष्ट्रसंत गुरु माऊलीनं अध्याय 35 त्यामध्ये सांगितलं. आता सदसंताच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तुमच्या कानावर 4 शब्द चांगले पडले, त्याचा एक दृष्टांत देतो. दृष्टांत असा आहे, देवर्षी नारद योगेश्वर गोपालकृष्णाकडे गेले आणि म्हणतात, देवा, मला सत्संगाचा महिमा सांगा. कृष्ण हसले आणि सांगते देवर्षी नारदला, ठीक आहे देवर्षी, तुम्ही अमुक वनात जा, तिथे चिंचेच्या झाडावर रंगीत सरडा आहे, तुम्ही त्यांना विचारू द्या. झालं. देवर्षी वनात गेले, चिंचेच्या झाडापाशी आले. चिंचेच्या झाडावर सरडा होता. त्यावेळेस सरड्याला विचारलं देवर्षी नारदांना, बाबा, सत्संगाचा महिमा काय? तर त्या सरड्यानं डोळे उघडले. क्षण मात्र, किंचित मात्र, तीळ मात्र देवर्षी नारदाकडे पाहिलं. डोळे मिटले, सरडा मरून पडला. यांना वाटलं कृष्णानं मला सांगितलं तर त्याला विचार. आता मी विचारल्याबरोबर मरून पडला म्हणून वापस आले. कृष्णाला म्हणजे, बा योगेश्वर, तू मला सांगितल्याप्रमाणे मी गेलो, तो तर मेला. मग कृष्ण म्हणतात, एक काम करा, या नगरसेठच्या गावात घरी सोन्याच्या पिंजऱ्यात तोता, तुम्ही त्याला जाऊन विचारा. आता नारद विचार करत करत नगरसेठच्या गावात गेले. नगरसेठला बातमी कळली का बाबा आपल्या गावात प्रत्यक्ष देवर्षी नारद येऊन राहिले. म्हणून नगरसेठ त्यांनी देवर्षी नारदांना वाजत वयात नेलं. यथोचित त्यांची पूजा केली. पूजा केल्यानंतर नारदा तोताच्या पिंजऱ्यात ठेवला होता, ते परत नेलं आणि तिथे गेल्यावर नारदांना तोत्याला म्हणजे मी तुला हाच प्रश्न केला, सत्संगाचा महिमा काय? बस नारदाकडे पाहून त्या तोता सुद्धा गतप्राण झाला. तिथे मात्र देवर्षी नारदाला धक्का बसला. अरे हे काय? मी त्या गोपालकृष्णाकडे जातो, गोपालकृष्ण सांगतो मला प्रत्येक वेळेस सत्संगाचा महिमा. सरड्याकडे गेलो, सरड्याला विचारलं, तो मरून पडला. तोत्याकडे गेलो, तोताही मरून पडला. म्हणून गोपालकृष्णाला सांगते, बाबा आता तुम्ही 2 वेळा मला पाठवलं, आता कसं काय? त्यावेळेस
उपासकांनो, हे एवढंच वाक्य लक्षात घ्या. गोपाल कृष्ण देवर्षी नारदाला म्हणतात, मरना ही सत्संग का निशाना आहे. पण त्यावर देवर्षी नारदाचं दुर्लक्ष झालेलं होतं. आणि मग सांगतात भगवान गोपाल कृष्ण देवर्षीला, आता तुम्ही या नगरीच्या राजाच्या राजवाड्याचा तिथे बरेच वर्षानंतर राजपुत्र जन्माला आला, राजाला मुलगा झाला. देवर्षीचे पाय तिथंच लटपटू लागले. तेव्हा तुम्ही म्हणता या नगरीत राजाच्या घरी जा. आतापर्यंत ठीक झालं. सरड्याने मी विचारलं, सरडा मरून पडला. तो त्याला विचारला, तो मरून पडला. त्याचा वाली कोण होता. पण आता जर राजपुत्राला ह्या प्रश्नाचं विचार करणार जर काही झालं तर राजाचे सैनिक माझा वध केल्याशिवाय राहणार नाही. तरी सुद्धा ते नगरीत गेले. संपूर्ण नगरी मंगल सनई वाद्य वाजत आहे. तोरणा पताकानं सजलेली आहे. राजाच्या कानावर वार्ता गेली. देवर्षी नारद आले. त्यांनी वाजत गाजत राजवाड्यात गेलं आणि यथासांग पूजा विधी अर्चा केल्यानंतर नारदाला राजपुत्राच्या जिथे ठेवला होता त्या महालातील खोलीमध्ये कक्षामध्ये राजपुत्राच्या जवळ राजपुत्राने पाडण्यामधून जसं नारदाला पाहलं, नारद गटपट करून आले होते. अक्षरेला शब्दांवर आता विचारू का नाही विचारू, तर त्यावेळेस तो एक दिवसाचा राजपुत्र मानवी वाणीनं म्हणतो, देवर्षी प्रणाम. तुम्ही मला हाच प्रश्न विचारायला आले ना, सत्संगाचा महिमा काय असते. म्हणून ऐका, ज्याप्रमाणे अमृताचं अमृतत्व आणि चंदनाचा सुगंध त्याला कळत नसतो, भावत नसतो, माहीत नसतो, तो इतरांना करतो, त्याचप्रमाणे देवर्षी मी जेव्हा सरड्याच्या जन्मी होतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या किंचित दीड मात्र दर्शनाने मी त्या सरड्याच्या योनीतून मुक्त होऊन पोपटाच्या योनीमध्ये तिथेही दुसऱ्या योनीमध्ये तुम्ही आलात देवर्षी. तिथे तुमच्या यत्किंचित सत्संगाने सन्मार्गाने मी त्या योनीतून मुक्त होऊन मानवाच्या योनीत आलो. देवर्षी हाच सत्संगाचा महिमा आहे. मित्रहो, सांगायचं हे काय सांगायचं, काय बुवा कोणताही दृष्टांत सांगतो. आजपर्यंत मी सांगतो कीर्तनकार प्रवचनकार दृष्टांत सांगते, दृष्टांत संपला. आता त्याचा तात्पर्य काय, सार काय हे सांगणं आवश्यक आहे. मग आपला विषय होता सत्संगाचा, रामगीतेमधला सार काय त्याचा. दृष्टांत जर संपला, सत्संगानं काय घडते सत्संगाने. म्हणून महाराजांनी ते सांगितलं की तुम्ही जर सत्संगाच्या सत्संगात ध्यान प्रार्थना कीर्तन प्रवचन मनन प्रबोधन यामध्ये जर तुम्ही अवैधत आहे तर स्वर्गात जरी नाही तर निश्चित मृत्यू लोकात तुम्ही जाणार नाही, तुम्ही मोक्षगतीला प्राप्त होईल हे सांगायचं आहे. गोस्वामी तुळशीदास म्हणतात, धरे संगत साधुकी हरे चिंता सबकी. हे सुद्धा स्वामी तुळशीदास महाराज सांगितलं, चांगल्या माणसाची संगत जरी असली तरी सुद्धा तुम्ही हे करावे. आणि आज म्हणजे आपण महाराजांनी भजनाच्या द्वारे ग्रामगीतेचा अध्याय जर घेतला, प्रत्येक विषयाचं त्या विषयावर महाराजांनी भजन लिहिलेलं आहे की महाराज म्हणजे प्रत्येक गोष्टी सांगतात. यांना साध्या सोप्या भाषेत सांगतात. ऋषी मुनी संत महात्मे नसेल गावातल्या मोहल्ल्यातल्या ज्या चांगल्या माणसाचा जरी सहवास लागला तरी तुम्ही प्राप्त होऊ शकता हे महाराजांनी सांगितलं. आणि किती त्या पुढे सांगितलं, कधी न चिंतिती गुणाची कीर्ती सदा न कदा टिंगलानी भजिती. महाराज म्हणतात, सज्जन जेथे उभे राहती रासाया पाहती. मित्र हो, कामद नेता त्या मार्गाने अधम तिथे राहती. मित्र हो, अधम तिथे राहते. अरे मला तिकडे येऊ नका, म्हणजे तुम्ही सुद्धा जाऊ नका हे महाराज सांगतात. आज लोकांची परिस्थिती कशी झाली हो. या कलियुगात प्रत्येक घराघरात शकुनी आणि मंथरा अवतरलेली आहे.
त्यापासून तुम्हाला खऱ्या अर्थाने कसा स्वतःचा या मार्गामधून स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल, त्यासाठी महाराजांनी या सांगितलेल्या 41 अध्यायामधून आपण बोध घ्यायला पाहिजे. सरळ सोप्या मराठी भाषेत 4थ्या वर्गाच्या मुलाला समजेल एवढं महाराजांनी सरळ सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराजांनी प्रत्येक सांगत असताना जीवनकला, जीवन दर्शन, यात्रा, योग या हे पूर्ण सांगित असताना अंत्यसंस्कार, मृत्यू संस्कार, त्यानंतर विवाहाचा संस्कार, जीवन शिक्षण, जीवनकला, देवदेवते, देवदर्शन यामध्ये सुद्धा महाराजांनी आणि ते पुन्हा सांगितले. हो ठीक आहे, मग नामस्मरण कसं पाहिजे? राम नाम सबको देवे ठक ठाकुर जो पर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद डरे ओ नाम कुछ. किती सरळ सोप्या भाषेत आहे. तुम्ही राम 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 करून राहिले, मोमे जीवा फिरत कर्मे माला फिरत, अरे मन फिरे सैरा वैरा कैसे पावे हरिहरा, कैसे पावे हरिहरा. अरे तुम्ही नामस्मरण करताना म्हणून जा, देव भेटत नाही. मी छाती लोकांनी सांगू इच्छितो, सद्गुरु गुरु आळपुजी महाराजांच्या समक्ष त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्री मी सांगू शकतो का? अजिबात नाही. म्हणून नामस्मरण कसं करायला पाहिजे? का त्या भक्त प्रल्हादासारखं अविरत नामस्मरण केलं, प्रत्यक्ष भगवंताला यावं लागलं. त्या ध्रुवबाणासारखा अढळ श्रद्धा, अटूट ध्यास केला, त्याला अढळ पद मिळालं. असं नामस्मरण. एक दृष्टांत सांगतोय पुन्हा, रामायणाच्या उत्तराखंडामध्ये फार सुंदर दृष्टांत देतोय. ज्या वेळेस श्रीलंकेवर स्वारी करण्यासाठी हिंदी महासागर समुद्रापाशी राम, लक्ष्मण हे सर्व पूर्णच्या पूर्ण सगळे गेले. सुग्रीवते हनुमंत होतं, त्यानंतर नीळ जांबवंत हे सर्व गेल्यानंतर समुद्र कसा पार करावा, तर यावेळेस प्रत्येक वानर सैन्य प्रत्येक गोट्यावर राज येत होतं, मल येत होतं, समुद्रात टाकत होते, पाण्यावर तरंगत होते. आता सर्वांनी ज्यांना आवाज जेपर्यंत ऐकू येतो त्यांनी थोडं लक्ष द्या. मग रामाला वाटलं प्रत्यक्षात प्रभू भगवंताला, परमेश्वराला, काही हे माझं नाव लिहून गोटे टाकतात, ते पाण्यावर तरंगतात. दृष्टांत नामस्मरणाच आहे, ते तरंगतात. मी तर प्रत्यक्षात राम म्हणून भगवंत रामानं गोटा उचलला, पाण्यात टाकला. उपासकांनो काय आश्चर्य, तो जसा टाकला तसाच तो बुडाला. रामाला वाटलं मी गोटा टाकताना पाण्यात डुबताना कोण पाहिला काय म्हणून रामानं मान म्हणून पाहिलं. हनुमंत हसून राहिले. हनुमंता जी स्वामी तू काय पाहिलं? हनुमंत म्हणतो स्वामी तुम्ही जे केलं ते मी पाहिलं. तुम्ही गोटा घेतला, पाण्यात टाकला, तू सरळ उडाला. पण हे सर्व पाहत असताना नील, सुग्रीव, जांबवंत, हनुमंत, वानरसेना, हनुमंत म्हणतो भगवंता बरोबर आहे, प्रभूनं परमेश्वरानं. आता लक्षात घ्या, दृष्टांत संपला. सार तात्पर्य सिद्धांत काय आहे? परमात्म्यानं आपल्या हातातून ज्याला सोडलं तो डुबणार नाही तर तरणार आहे काय? ज्याला धरलं तोच तरेल. हा याचा सार आहे. पण हे असं कोणीच सांगत नाही. एखादा काय गोवा सांगते दृष्टांत ह्या काय तिथं गेलता काय पाहिलंय. दृष्टांत याच्यासाठी आहे की दृष्टांत तुम्ही घेऊन लोकजनमानसाच्यावर जो काय परिणाम पडतो किंवा त्यांच्यावर ते आहे. परंतु त्या कीर्तनकाराने, प्रवचनकाराने सांगितलं पाहिजे. मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये विदर्भ ठणकावून सांगतो का त्याचा सार सांगा. हे असं सांगितलं संपला विषय बदलला नाही, तो सार आहे. देवानं माणसाने सोडलं, त्याने सोडलं, तो डुबणार नाही तर काय करणार आहे? त्याने धरलं तोच करणार आहे. म्हणून आणि त्याहीपेक्षा जर पाहायचं असेल आपण भागवतामध्ये नेहमी गजेंद्र मोक्ष नावाचा आता श्रीमद भागवत गीतेच्या
8व्या स्कंदात 3ऱ्या अध्यायात श्रीमद भागवत पुराण या पवित्र पुराणाचा जन्म झाला. त्यामध्ये गजेंद्र मोक्ष नावाची कथा आहे. त्याआधी मी आपल्याला सांगू इच्छितो, या सृष्टी तलावावर फक्त 2 पायाचा, 2 हाताचा, 2 कानाचा, 2 डोळे, 1 नाक असणारा हा मनुष्य प्राणी, याला फक्त मन नावाचं इंद्रिय आहे. ते पशु पक्षी कृमी कीटक इतर कोणालाही दिलेलं नाही. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या स्कंदातून जो भगवत महापुराणाचा 3ऱ्या अध्यायात उदय झाला, त्याच्यामध्ये गजेंद्र मोक्ष हत्ती होता. हत्ती पशु असतो. हा गजेंद्र नावाचा हत्ती पशु आपल्या नाते गोते वाईकासह जलक्रीडा, सरोवरामध्ये जलक्रीडा करीत असताना त्याला मगरीनं पाय पकडला. पाय पकडल्यानंतर मुळातच हत्ती हा प्राणी बलवान असतो. त्यानं खूप आटोकाट प्रयत्न केला. त्याचे जे आप्तबोध होते त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, पण पाय सुटलेल्या शेवटी असह्य वेदना झाल्यानंतर त्यानं निर्वाच्य मनानं, शुद्ध अंतकरणानं प्रभू परमात्म्याचा धावा केला. आणि काय आश्चर्य, प्रत्यक्ष भगवंत आणि त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय मगरपेटीतून सोडला. उपासकांनो, मला हेच सांगायचं आहे की त्याला मन नावाचं इंद्रिय नाही. तो धावा करतो निष्ठेनं. त्याच्यासाठी जर परमात्मा धावून येतो, तुमच्या माझ्यासाठी आपले सद्गुरू, आपले संत महात्मे परमात्मा धावून येणार नाही का? निश्चित येईल, निश्चित येईल. परंतु आपलं नामस्मरण, आपलं वर्तन, आपली वागणूक, आपले आचार विचार तसे असायला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं माणूस सद्गतीला जाईल. हेच या अध्यायातून सांगायचं होतं. आता राष्ट्रसंत गुरु माऊलीची आध्यात्मिक परंपरा कोणती आहे तर ती आलेली आहे नाथ संप्रदाय. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा मच्छिंद्र दयाचा शिष्य करा. मच्छिंद्रे बोध गोरक्षाशी केला, गोरक्षपतीला गैनी प्रसादे निवृत्ती दाता साध चौधरीले ज्ञानेश्वराची. ज्ञानेश्वरांचे शिष्य हैवती महाराजांच्या शिष्य आरवीच्या श्री संत मायबाई का पुरा पसारा अडकुने पनवेतारा. मायबाईचे शिष्य आडकुजी महाराज आणि आडकुजीचे तुकडोजी लहानोजी सत्यदेवजी. ही नाथ परंपरा, आदिनाथ म्हणजे प्रत्यक्षात भगवंत शिवापासून आलेली तुमच्या आमच्यापर्यंत आलेली. आता महाराजांची ही परंपरा पाहिल्यानंतर महाराजांमध्ये अफाट वाङ्मयीन साहित्य लिहून ठेवलं आहे. प्रश्न, कीर्तन, ग्रामगीता, अभंग, स्फुटकाव्य, लेखन याची परंपरा कुठून आहे तर सर्वप्रथम आपण लक्षात घ्या. श्रुती श्रवणे इथून सुरू झालं. उपनिषदानंतर वेद आले. एकदम पाठीमागं 4 म्हणजे युगाच्या पहिल्या युगापासून पाठीमागं गेल्यानंतर वेद आले. वेदानंतर श्रीमद भगवद्गीता आली. श्रीमद भगवद्गीतेतील 700 संस्कृताचे श्लोक या बहुजन समाजाच्या लोकांना संस्कृत कळत नसल्यानं ज्ञानेश्वर माऊलीनं 700 संस्कृतातले श्लोक ज्ञानेश्वरीमध्ये 9000 राज्यामध्ये प्राकृत भाषेत म्हणजे मराठीत लिहिले. उपासकांनो, जे आपल्याला श्रवण करता येते, वाचता येत होते. आणि पुढे काय मी सांगत नाही. रामचंद्र तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीता या मौलिक ग्रंथात 41व्या अध्यायात ग्रंथ महिमेमध्ये सांगतात, ज्ञानराज माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळाली ग्रामगीता रूपाने. म्हणून मित्रांनो, हे लक्षात घ्या, राष्ट्र संतांची वाङ्मयीन साहित्याची परंपरा ही श्रुती, श्रवण, उपनिषद, वेद, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता
गुरुमाळी राष्ट्रंत सांगतात गीता बोधिली अर्जुनासी ग्रामगीता सर्व ग्रामासी आलं ग्राम शेवटी का ग्रामगीता सर्व ग्रामासी कुणी न राहो मागासलेला ऐसा बोलला देव माझा बाबाजीने ते सांगून ठेवलं. मग काय लिहिली ग्रामगीता गावातच करून ग्रामनाथाने कौरव केली म्हणून सांगते कोणी न राहो मागासलेला म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीतून पाहिलं तर अडाणी राहू नये, दीन दुःखी जसे असतो गरीब राहू नये म्हणून असा बोलला देवाचा. म्हणून मी हा एकेचाळीस केला प्रपंच केलेला आहे. आणि त्यानंतर एक लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर जेवढे धर्मपंथ संप्रदाय होते त्यामध्ये प्रत्येक जण धर्म संस्थापक होते, प्रेषित होते, उपासक होते, धर्माची स्थापना करणारे होते. त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की मी प्रेषित आहे, मी अवतार घेतलेला आहे, मी या धर्माच्या कार्यासाठी आलेलो आहे. परंतु जगाच्या पाठीवर दोनच महापुरुष होऊन गेले. कारण भगवद्गीतेमध्ये जर भगवान कृष्ण सांगतात संभवामी युगे युगे परित्राणाय साधूना विनाशाय चतुर्भुताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. जेव्हा जेव्हा या सृष्टीवर पृथ्वी तलावर धर्माचा सज्जन लोकांचा त्रास होतोय तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन. पण एक घ्या मित्र लक्षात घ्या, जेव्हा देव जन्माला होतो म्हणजे भाबडा एक प्रश्न असतो का हे तर देव मेले पाहून त्यांना मी सांगू इच्छितो. जेव्हा अवतारी पुरुष देव हा अवतार घेतो तेव्हा तो आईच्या उदरातून जन्म घेतो म्हणजे मनुष्य रूपाने तो, म्हणून त्याला मरण निश्चित आहे. या सृष्टी तलावर जे चराचर प्राणी आहे त्याला जन्म आहे त्याला मरण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हे सांगताना सरळ यामधून हे सांगता येते की बाबा जसं संत गुरुमाऊलीनं सरळ सोप्या साध्या भाषेमध्ये सांगितलं की प्रत्येकाने आपला आचार विचार राहणीमान कसं ठेवायचं, एकमेकाशी कसं वागायचं, सर्व ग्रामाशी पुन्हा अजून गावागावातील नाले आहेत, रस्ते आहेत, बोळा अरुंद बोळा आहे, कुडा कचरा आहे, हा कसा साफ झाला पाहिजे. सर्वांनी कोणाही गरिबाचं लग्न असेल त्यांच्यासाठी श्रीमंतांनी कसं लावलं पाहिजे, तासात मदत कशी केली पाहिजे, हे प्रत्येक अध्यायामधून महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर एकच होऊन गेले गोपालकृष्ण, ते सांगतो 4 युगामध्ये एकाच नाव आहे गोपालकृष्ण. बाकी कोणत्या धर्मबद्ध संप्रदायाच्या प्रेषित धर्म स्थापना करणाऱ्याने सांगितलं नाही. मी सर्व आहे, फक्त गोपालकृष्ण सांगतो. तोही उदाहरण देतो. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं आणि त्यानंतर आपापले कौरव पांडव आपापल्या सर्व आपापल्या स्थळी वापस गेले, त्यावेळेस पांडव म्हणतात अर्जुनाला, युधिष्ठिर म्हणतो अर्जुना किती रे तू भाग्यवान आहे, प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून तुला 18 दिवस भगवंत कितीचा उपदेश आहे, तर तू आम्हाला त्याचा सार सांग. त्यावेळेस नेहमीप्रमाणे यांचा तो भीम काय म्हणते पाहिजे भगवंतानं तुला कृष्णानं काय कौरव पांडव आणि श्रीकृष्ण हे सख्य आते भाऊ, हे लक्षात घ्या. पाहिजे तुला कृष्णानं 18 दिवस सांगितलं, तू आम्हाला 19 दिवस पावसी. त्यावेळेस अर्जुन म्हणतो फक्त मी 2च लाईनमध्ये 18 अध्यायाचा अर्थ 2 लाईनमध्ये सांगतो. आणि अर्जुन म्हणतो जे अन्य दिसे ते भिन्न नसे परिते एकच असे. आणि कृष्ण म्हणतो ते स्वयं मीच असे. तुमच्या डोळ्याला जे दिसते हे सगळं विभिन्न दिसते. हे घोडा आहे, हत्ती आहे, बैल आहे, माणूस आहे, स्त्री आहे, हे पुत्र आहे, हे गाडी आहे, हे जरी तुम्हाला भिन्न दिसत ते भिन्न नसे पण एकच असते, ते स्वयं मीच असते. हे भगवान गोपालकृष्ण या पृथ्वी तलावर 4 युगा सांगणार तो मीच आहो. कारण त्यांनी सांगितलं महाराजांनी ज्याप्रमाणे गाईचं वासरू प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. प्रत्येक कास्तकार असो, शेतकरी शेतमजूर असो, नोकरदार पेशादार श्रीमंत असो, गरीब असो, प्रत्येकाच्या घरी गाई डोरा. अरे गाईचं वासरू सुटलं पोरा ते गावभर
हुंडरत धावत जाते, त्याची माय म्हणजे गोमाता ते दावत तोडून त्याच्या मागं धावते. तसं भगवान गोपाल कृष्ण भगवद्गीतेमध्ये कधी सांगतात, प्रत्येकांना सांगतात की बाबा मी तुमच्या पाठीमागं सदैव आहो. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम यम प्रयाति संतभाव नास्त्रया संशय. पार्था, अंतकाळात माझं नामस्मरण करताना जो प्राणी देह ठेवतो, कलेवर म्हणजे देह ठेवतो, तो माझ्यात एकरूप होतो यात तीन मात्र ही शंका नाही. परंतु स्वभाव गुणधर्मानंतर फिल्म काय म्हणतो, कृष्णा तू हे सांगून राहिला पण आमचं म्हणून सकाळी दुपारी संध्याकाळी कोण्या ऋतूचा, कोण्या दिवशी, कोण्या महिन्याचा, कोणत्या काळाचा, कोणत्या फळाचा, हे आम्हाला काय आहे. त्याचं उत्तर द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णानं दिलेलं नाही. ते उत्तर 12व्या शताब्दीत कलियुगात ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी केलं. तस्मात् कालेषु दुर्वेणु मम अनुस्मर. तस्मात् म्हणजे अर्थात तस्मात् कालेषु दुर्वेणु म्हणजे अष्टोप्रहर, सदा सर्वदा, रात्र दिवस, चालता बोलता, उठता बसता तुम्ही करत राहा. मृत्यू केव्हा आला तरी चालेल, तुम्ही माझ्यात एक रुपया घ्या, ती मात्रही शंका नाही. तरी सुद्धा आपण भुललो, नामस्मरणाला बोललो, सत्कीर्तनाला बोललो, सद्गतीला. याच पवित्र भूमीमध्ये हाच मंडप, ह्या मंडपाच्या बाहेर कार्यक्रम चालू असताना या 8 दिवसाच्या सद्गुरू माऊली याच्यात राष्ट्रसंतांच्या आहे हे पूर्ण भरलेला राहत होता. आज याच गावात कशी मी हा गावचा होता, तुम्हाला म्हणताय परिस्थिती कशी आली, मी ते पाहिलेलं आहे. विखेत करण्यापासून आम्ही सगळं राहत होतो. तो काळ म्हणजे सतसंगती. जर तुम्ही घेतल्या तर सद्गती कशी मिळणार, सतसंगाला हे एवढं आपल्या महाराष्ट्रातील सर्व वारकरी संतांची पिढी सांगून दिली. आता संत सावता महाराजांचं अरण नावाचं गाव पंढरपूरहून 12 किलोमीटर होतं. परंतु संत सावता महाराज कधीच पंढरपूरच्या दर्शनाला गेले नाही. कारण एक होतं, मी जर वारीत गेलो तर मला 15 दिवस लागेल. 15 दिवस माझ्या शेतीचं काम बंद होईल, शेतीची निगराणी राहणार नाही, त्याच्यामुळं उत्पन्नात घट होईल. मग या गावचं पालन पोषण कसं होईल हे माझ्या सावता महाराजांनी इसवी सन 16व्या शताब्दीमध्ये अधिक धान्य कसं पिकवावं हा विचार, हे महत्व 16व्या शताब्दीत सांगितलं. आज 400 वर्षानंतर 2000 शताब्दी सरकार सांगते अधिक धान्य पिकवामुळे. अरे हे तर सावता महाराजांना आमच्या आधी सांगितलं आहे. ते अपघातून सांगतात, अरे आमची माडियाची दात आहे शेतकरू पाणी दाई फुलदाळा सावताने केला समाळा, विठ्ठल देखील विठ्ठल देखील. म्हणजे सावता महाराजाचा धर्म कोणतं होतं, त्याचं कर्मच होतं. संत सेना महाराज दिलं बादशाह आदेशाला घ्यावं. सेना महाराज सेना बोलला की घ्यावं. परंतु सेना महाराज स्वतःच्या घरी पूज्य पंढरीनाथाच्या भक्तीत तल्लीन होते. त्यांना विसर पडला की आज बादशाहचा आदेश होता. त्यांना बादशाहची सुरुवात सरळ मराठी भाषेत सांगतो करायला जायचं होतं. तिकडून परवान सुटलं, अरे ओ आईने अभिजन जा शिरच्छेद करते. ती भक्ताची लाल, आता माझ्या भक्ताचा शिरच्छेद होईल. राजाच्या हाताने राजाचे सैनिक त्याला मृत्यूसाठी पाठवी. प्रत्यक्ष प्रभू परमात्मा विठ्ठल हातात धोपटी घेऊन गेला. सेना महाराजाचं रूप घेऊन गेला आणि हजामत करून आला. त्यानंतर जेव्हा भक्तीतून उगल्यानंतर त्यांना वाटलं सेना महाराजांनी राजाचा उद्योग होता म्हणून सेना महाराजांनी आपली भोपटी घेतली आणि गेले. पाहत होतं काय, राजा अचंबित झाला. हे पाहत राजाची दाढी कटिंग कशी काय झालेली आहे. म्हणते क्यों सेनापती आप डबल का फिर कैसे लौट के आए डबल, और आप काही तो आदेश नहीं बोले, आप तो करके गए. मग त्यावेळेस पटकन सेना महाराज डोळ्याला वस्तू पडतायत, म्हणताय की नाही भगवंता, अरे भक्ताची लाज लागण्यासाठी तू आलास रे, आला. अरे अरे मग अशी भक्ती करायला पाहिजे. ते तेव्हा सांगतात, सेना महाराज सांगतात का महाराजांच्या बाबतीत आम्ही वारीक म्हणजे नावे सांगतात.
आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक बारीक गर्वाच्या छाटूनिशा अहंकाराच्या बदला जाऊ उदक डोळे वैराग्याचा चिमरा हालू सवर्णा देवनी मात सेना महाराजानं तुमचे माहितीची हजामत दाढी होते अशी दाढी नाही केली हो. ही दाढी सत्संगाची केली भक्तीची दाढी सांगा. त्यासाठी स्वतः धावून आले म्हणजे त्यांचं कर्मच त्यांचं गोरोबा काकाचं म्हणजे गोरोबा काका विठ्ठलाच्या बाबतीत तरी असताना माती पुरत असताना बालक केव्हा आलं मातीत केव्हा घुसलं आणि पायाला केव्हा गेलं पता नव्हता. त्याच्या आईनं जेव्हा जोर हाकार केला दुर्गे लागले त्यावेळेस यांनी सरळ सांगितलं तेव्हा तुझ्या जन्म हे बालक माझ्या पायाखाली तू गेला मी तुझ्या बाबतीत तर नसतो बालक येणार असतं तू जे कर आणि काय आचरण सत्य आहे ते बालक पूर्व स्वरूपात आपल्या जिवंत झालं. आता भक्तासाठी देव धावून गेलेल्या हजारो घटना उपासकांनो उपासिकांनो आम्हाला विविध धर्मपंथीयांच्या ग्रंथाद्वारे आपल्याला माहिती आहे. तरी मला हे या सद्गुरूच्या स्थळी कारण हे विश्व का पॉवर हाऊस आहे ज्याप्रमाणे विद्युत निर्मिती केंद्रात लक्षात घ्या बारकाईनं विद्युत निर्मिती केंद्र पारस असो विरुद्ध असो चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर असो छत्तीसगडमधलं दरी असो कोरबा असो सारणी असो तिकडला पूर्ण इथून विद्युत निर्मिती होते. पण तुमच्या माझ्या गावापर्यंत येईपर्यंत आपल्या गावाच्या मध्ये यावली असो वरखेड असो दिवसा असो उचले असो या गावाच्या बाहेर जे सबस्टेशन असते तिथं येते तिथून डिस्ट्रीब्युशन होते. म्हणजेच या पवित्र ठिकाणी या पवित्र तीर्थक्षेत्री जो कोणी प्रचार जो कोणी प्रबोधनकार कीर्तनकार प्रार्थनेवर ध्यानावर चिंतन करणारा असेल नाही तर कमीत कमी दर्शनाला येणारा असेल आणि निर्वाच शुद्ध अंतकरणानं जर भगवंताच्या पायावर डोकं जरी ठेवलं आणि म्हणून प्रार्थना जरी केली तरी तो 365 दिवस पुरे त्या विषयात असणारा प्रचार त्या विषयात 365 दिवस पुरे एवढं हे बी म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्स जो आपला आहे विद्युत निर्मिती करण्यासारखा हे तो करून जाईल आणि अधिक जोमानं प्रचार प्रसार होईल. हीच एक मग इथं अशा ठिकाणी मोजरी आश्रम आहे वरखेड आश्रम आहे त्यांचं टाकरखेडा लांजी महाराजांचं बावन आश्रम आहे. तर इथून तुम्हाला जर हे करून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं इथे आपली हजेरी लावणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी या 41 अध्यायात महाराजांनी सर्व विषयाचा सांगोपांग अभ्यास करून महाराजांनी आपल्यासमोर हे मांडलेलं आहे. आता आपण जर विचार घेता जर आपण पाहिलं तर यामध्ये बऱ्याच वेळा आपण संसर्ग प्रभाव आता संसर्ग प्रभावामध्ये आतापर्यंत या 2-3 युगामध्ये लोकांनी फक्त एकच ऐकलं होतं तर नाही 50 वर्षाचं 60 वर्षाचं वय झालं आता मला वार्ता करा नाही सोड गाव सोड घर सोड लेकरं बाया सोड तिचं घर जाणं शेतीवाडी बाग बगीचे चालतं वातावरण. आता दृष्टांत सांगतो बाबाजी लक्ष करा. दृष्टांत संसर्ग प्रभाव अध्यायाचा दृष्टांत असा एका गावातील चांगलं आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचा मनुष्य होता. सात्विक स्वभावाचा निर्मळ मनाचा. त्याला वाटलं 60 वर्षाचं वय झालं मुलं मोठे झाले मुलं बाळा झाली मुलं बाहेर झाले मुलीची लग्न झाले. आता वानप्रस्थाचं म्हणजे आपण आता जंगलात जाऊ गेले जंगलात गेले कुटी उभारल्यानंतर संसर्ग प्रभाव कुटी उभारली आणि 12 वर्षाचं अखंड तप केलं आणि काय झालं
तप 12 वर्ष झाल्यानंतर ते आपले 12 वर्ष झाली, आपण तपोसाधना पूर्ण केली, त्याची फलनिश्चिती काय, म्हणून ते नदीवर गेले, आंघोळ केली, ओंजळीत पाणी घेतलं. कशाला? सूर्याला अर्घ द्यायसाठी पाणी घेतलं आणि सूर्याला अर्घ देणार. इतक्यात वरून बगळा गेला आणि त्या बगळ्यानं विष्ठा केली. ते नेमकी या साधू पुरुषाच्या हातातल्या पाण्यात पडली, बंद झालं. त्या संत महात्म्यानं जसं पाहिलं, अरे त्या बगळ्यानं विष्ठा केली आणि क्रोधायमान नेत्रानं वर पाहिल्याबरोबर तो बगळा जळून खाक झाला आणि याचा अहम जागृत झाला की नाही रे, मला सिद्धी प्राप्त झाली, आता मी या सिद्धीच्या वडावर काहीही करू शकतो. त्याचं कोपीन कमंडलू घेतलं आणि निघाला कुठे? गावच्या दिशेने. आणि एका घरापाशी गेल्यानंतर तिथून दारापुढे उभे राहिला आणि काय म्हणतात? भिक्षांत देही, भिक्षांत देही, भिक्षांत देही. हे त्रिवार म्हटल्यानंतर हा वाट पाहून राहिला. त्रिवार म्हटल्यानंतर वाट पाहून राहिला आणि ती बाई उशिरा आली. तिने अजून आवाज दिला, स्वामीजी येतोय, येतोय, थांबा स्वामीजी, मी माझ्या पतीच्या सेवेत आहे म्हणून येतो. पुन्हा महाराजाला आवाज दिला, भिक्षांत दे. आणि खरोखर माधुकरी एका भांड्यात ती साध्वी पतिव्रता दान उडून आल्याबरोबर महाराज क्रोधायमान नेत्रानं पाहून राहिले. ए, तुला माहित नाही काय, मी 15 मिनिटापासून उभा आहे, तुला माहित नाही मला एवढं लागायचं. ती बाई सांगते, स्वामीजी मेरी तरफ हाथ बड़ी करके देखो मत, वो मैं नदी पर का पगला नहीं है, तुम्हारे आँख से जल जाएगा. बस या स्वामी ने धक्का बसला. या गावापासून 4 कोस दूर मी नदीवर होतो, बगळा मेला. हे बगळा मला तो माहिती, ह्या बाईले कसा माहिती? हे बाई माझ्यापेक्षा हिला सिद्ध्या करते. तो म्हणते, माते आपको कैसा मालूम? अरे म्हणते, स्वामीजी मी माझ्या बिमार पतीच्या सेवेत अहोरात्र असतो, तेच माझा तीर्थ, तोच माझा देव, तोच माझा सद्गुरू आहे, म्हणून मला ह्या गोष्टी जाणवतो. आणि तुम्हाला जर जास्त विचारायचं असेल तर इथून 50 मैल अंतरावर काशीले कसा व्याध आहे. आता स्वामीचं पहिले व्याध म्हटल्यानंतर, व्याध म्हणजे खाटी, कसंही कसा व्याध आहे त्याला जाऊन विचारा. म्हणजे बाई, म्हणजे तो याच्यापेक्षा फार मोठा आहे वाटते बाबा, माझ्यापेक्षा ते बाई आहे, इथून सांगून राहिली बाई म्हणजे त्याची विचारा. गेल्यानंतर तो काशीले कमंडलू ते महात्मा आहे, गंध पुंजलेला आहे, द्राक्षाच्या माळा, फिरता कसा आहे त्याच्या मोडल्या गेला बाजारावर. पाहतो तो उठल्यानंतर बघते, स्वामीजी हां ठीक आहे, 5 मिनिटापूर्वी तो घरी गेला. घरी त्यानं व्यवस्थित झाड दूध पूसपास केलं, तुळशी वृंदावनापाशी महाराजासाठी आशीर्वाद पुन्हा आला, महाराजाला नेलं, त्याच महाराजाला नेलं, त्यांची यथोचित पूजा केली, पाय पुसली आणि त्याचं पहिलं वाक्य होतं, स्वामीजी आपने वो दूर दराज गाँव के देहाते बाई ने भेजा है ना. झालं. स्वामीजीचा पारा उतरला. ते म्हणतात, हे बाई 4 मैलावर मला सांगते, ह्या 50 मैलावर सांगते ना बाई, आपने कैसा पहचाना? म्हणते, स्वामीजी सुनिये, मी जातीनं कसं आहे, माझं काम मांस विक्रीचं आहे. मी बकरे आणि कापड नाही, पण मी ना तोडणाऱ्या मांस विक्रीचा धंदा करतो. पण मी माझ्या आई वडिलाच्या, वृद्ध आई वडिलाच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या सेवेत कधीच खंड पडू देत नाही. म्हणून आम्हाला लक्षात घ्या, दृष्टांताच्या शेवटच्या चरणात येतोय आपण हरिभक्तांनो. आम्हाला कोणत्याही अरण्यात, वनात वर्षोगती जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही 4-10 मैल काय, आम्ही 100 कोसावर काय होत राहिलं
हे इथून पाहिजे. कारण या एक मात्र माता पिताच्या अविरत अहोरात्र सेवेमुळं आमचं आत्मबल जागृत झालेलं आहे. कोण 100 महिन्यावर काय बोलतो हे आम्ही सांगू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण आपले श्री संत लालजी महाराज होते. रस्त्यानं लोक खडक्यापासून तिथं जाताना 4-5 होता त्याचा बरोबर लालजी महाराजांच्या दर्शनाला जाऊन भेटून या करणाऱ्या केवळ कोणी म्हणते का आपण मनात काही शिवाय काही बोललो तर लालजी महाराज समजते मोठे चांगल्या गोष्टी करून गेल्यामुळे 4-5 जणांचा 6-7 जणांचा जवाब बाबाजी पाया लागत नाही ध्यान पडलं त्याने म्हणे काय भोगण्या अरे विद्यार्थी काळजी महाराजांच्या शिव्या भोगण्या वाहनाच्या मग मात्र डोळे उघडत होते का नाही रे बाबा ते याचे अधिकारी होते. हे बघा या सिद्धीचे अधिकारी होते लहानोजी महाराज. सूर्यावर नाटक करत होते म्हणून ते कोणत्या भक्ताच्या डोळ्यात पाहत राष्ट्रदत्त म्हणून सांगत होते का बाबा लालजी महाराजांच्या संतांना तुम्ही त्याच्या डोळ्यात दर्शन करा निघून या. तर हे जे सिद्धीचे प्रकार आहे हे जग सामान्यांच्या कल्याणासाठी त्यांच्यासाठी असतात आपल्यासाठी नाही. तर म्हणून आपण आता जवळजवळ 9 वाजता सुरुवात केली 10 दिवस झाले 1 तास 20 मिनिटं झालेले आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दृष्टांत संपला कोणता संसर्ग प्रभाव म्हणजे तुम्ही तुमच्या घरात मुलाबाळा लेकरा बाहेर राहून सर्व करू शकता. पण कोणतं तुमचं वर्तन चांगलं असलेलं पाहिजे त्याशिवाय खरं नाही बाबा. आता हे जसं मी सांगितलं का जगाच्या मातीवर फक्त भगवंत गोपाळ कृष्ण झूम केला की हो मीच देव आहो या सृष्टीचा निर्माण करता पालन करता संहार करता मीच तो आहे. मग आपल्या कलियुगामधली गोष्ट आहे का आता राष्ट्रसंत गुरु मावलेले कोणत्याही पत्रकारांना कोणत्याही भक्तांना कोणत्याही महर्षी साधू संतांना जरी विचारलं महाराज आप इतनी अनंत लीलाएं करते हो सच में आप कौन हो तो महाराज सांगत होते अरे भैया मैं आपके शरीर का 2 हात 2 पैर वाला इंसान हूँ. बस महाराजाचं नेमकं हे सांगणं होतं तुमच्यासारखा 2 हाताचा 2 पायाचा मी माणूस आहे बाबा मी काही नाही. पण शेवटी ऑगस्ट 1955 जपान थायलंड मलेशियाला राष्ट्रसंत गुरु मावळे 18 देशाच्या जागतिक हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून जेव्हा गेले तेव्हा सर्वांनी विचारलं बाबाजी सही बताओ आप सही में कौन है. त्यावेळेस या सतयुग द्वापारयुग त्रेतायुग आणि कलियुग या 4 युगानंतर राष्ट्रसंत गुरु मावळीनं भगवान गोपाळ कृष्णाच्या नंतर सांगितलं की भगवद्गीतेमधला ऊर्ध्व मूल अधशाकस्य प्राहुरे वर्णानी ज्या झाडाचे मुळवर आहे ज्याच्या फांद्याखाली आहे त्यावर वास करणारा तो मीच आहो. आणि त्यापुढे जाऊन राष्ट्रसंत गुरु मावली सांगतात मैं कौन हूँ अखिल विश्व के मेरे आत्मा स्वरूप भाई बहनों मेरा नाम है टुकड़ा दास. हमेशा छोटे बड़े टुकड़ों को जोड़ कर पूरा बनाने की कोशिश में ही मैं रहता हूँ. मेरे लिए नहीं साक्ष्य है मैं साक्षी का भी साक्ष्य हूँ. सर्वज्ञ हूँ सर्वत्र हूँ मैं साक्षी इज्जत वेद हूँ. हे राष्ट्र तुकडोजी महाराज या सृष्टीवर सर्व धर्म संप्रदायाच्या संपूर्ण भगवान गोपाळ कृष्णानंतर 4 युगात कलियुगामध्ये राष्ट्रसंत गुरु सांगतात मैं कौन हूँ. पुढं सांगतात मैं सबका हूँ सबके लिए हूँ अध्यक्ष हूँ मैं विश्व का और विश्व मेरा कार्य है फिर भी न मुझ में विश्व है आश्चर्य है लाख सालों की मेरी उम्र जिस दिशा से मैं चला
चाहे करू बदले मगर उद्देश से मैनागा. हे जर पाहत असन दरवर्षीच्या मौन श्रद्धांजलीला 4:58च्या शेवटच्या 2 मिनिटात स्वामी सीतारामदास महाराज म्हणते, हे राम, मैं तुम्हें जाने नहीं दूंगा, मैं तुम्हें जाने नहीं दूंगा. त्यावेळी बाबाजी म्हणतात, स्वामी जी, आपका और मेरा संबंध युग युग का है. इस पृथ्वी पर मेरा कार्य समाप्त हो गया है. स्वामी जी, मुझे जाने दो, जाने दो, जाने दो. हे तिथं महाराज स्वतः सांगतात. 11 ऑक्टोबर 1968 रोजी सांगतात, आश्विन वद्य पंचमी रोज शुक्रवार. हे सांगतात, हे महाराज ऑगस्ट 1955 सांगितलेलं हे लिहून ठेवलेलं होतं. नंतर पुन्हा महाराज सांगतात, पहिले भी मैं था, आज भी मैं हूँ और बाद में भी मैं हूँ. म्हणजे पृथ्वीच्या निर्माणापासून मध्यकाळापासून पृथ्वीच्या अंतापर्यंत तिन्ही याच्यात मीच राहतो. मग महाराज खरं रूप सांगतात, माया रूपी है क्षेत्र, इस क्षेत्र को मैं जानता. कृष्णाने सांगितलं, जे जे दिसे ते अन्य नसे पडते एकच येते स्वयं मीच असे. तुझ्या दृष्टीला जे दिसते अर्जुना, अरे तुझे माझे जन्म हजारो झाले, तुला ज्ञान नाही पण मला माहित आहे. त्याप्रमाणे बाबाजी गुरुबाबा सांगतात, माया रूपी क्षेत्र सब क्षेत्र में जानता. आता लक्ष द्या महाराज, दादा महाराजांचे शब्दात दिलेलं आहे. बाकी भारतातल्या विश्वातला नाही म्हटलं, सन्मात्र हो, चिन्मात्र हो. वेदांतले शब्द आनंदमय स्वयंमेव हूँ. काय हूँ? मी स्वतः काय आहो शेवटी सांगते, मैं साक्षी निश्चल देव हूँ, देव हूँ, देव हूँ. मित्रों, बस मेरा परिचय यही है. तुमच्या बघायला तुमच्याकडे फोटो करून लावलेला आहे, तुम्ही मुलगी आहे, कागदही आहे. म्हणून मित्र हो, आता मी राष्ट्रगुरु गुरुमाऊलीची आध्यात्मिक परंपरा सांगितली. वाङ्मयीन साहित्याची परंपरा श्रुती, श्रवण, पुराण, उपनिषद, वेद, गीता, ज्ञानेश्वरी, ग्रंथ येथपर्यंत ते सांगितले. आणि प्रत्यक्षात महाराजांना कोण आहे? कारण महाराजांना जुन्या जाणत्या लोकांना सर्वांना माहीत आहे. त्यांनी कोणीही विचारलं पत्रकारासोबत बोलून बसो, महाराज जी आप इतनी आनंद दिलाय का, आप सही में कौन है? पटकन महाराज हाथ, अरे भैया मग आपके सही गए मैं वो हाथ रुपये कोण मराठी विचारलं आपल्या माणूस. हे महाराज नेहमी सांगायचे. आणि ज्यावेळेस 18 देशाचं हिंदू संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकार करताना महाराजांनी शेवटी कबूल केलं, तर मी कोण आहे. म्हणून आज घरोघरी 1.5 तास झालेला आहे बघा, आमचा तसवेळ आहे जो घरोघरी आपल्याला. आणि हे सुद्धा कबूल केलं की माझा गुरु कोण, आणि ते सांगितलं असा गुरु करण्यासाठी शिष्यही त्या तोडीचा आहे. मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते गई, घर पा गए संयोग से सत्संगति मिलती नहीं. सत्संग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है. अधिकार गुरु का क्या कहूँ, वह शंशाखे तुल्य है, वह शंशाखे तुल्य. राष्ट्रसंत गुरुमाऊली आपले सद्गुरु समर्थ सद्गुरु आठवशी महाराजांचं वर्णन करताना हे सांगितलं की त्यांची महिमा काय, त्यांची महिमा काय. कारण एकाच गुरुचे 3 शिष्य आहेत. तिघाला वेगवेगळ्या रूपाने त्यांनी दीक्षा दिली. राष्ट्रसंतांना नेतृत्वानं दिली. सत्यदेव बाबाला वाणी दिली. अरे काय बोलतं, गोष्टींचे सत्य, गोष्टींचे सत्य. आणि सत्यदेव बाबा पूर्ण झाले. लहानजी महाराजांना त्यांनी वर्धावस्था ठेवले. हे तिघही इथं जायचे ना गुरु असल्यामुळं. म्हणजे सामायिकाने महाराजही सांगतात, ज्या संत की होगी समाधी धन्य होई स्थान आहे. याच्यापेक्षा त्यांनी काय
सामुद्रवतीची समाधी आणि संजीवनी समाधी म्हणजे जिवंतपणे घेतलेली समाधी ही आहे गजानन महाराजांच्या नंतर. गजानन महाराज आपल्या बाबाजीच्या आधी गेले, 21च्या आधी गेले. म्हणून महाराजांनी या स्थळाचं स्थळ महात्म्य वर्णन करताना वरखेड नगरीच्या बाबतीत खरोखर त्यांनी तीर्थक्षेत्राचाच दर्जा इथे दिलेला होता, यात तीळ मात्रही शंका नाही. म्हणून वसंत राष्ट्रंत गुरुमाऊलीनं हे ग्रामगीतेमध्ये 41 अध्यायात प्रत्येक बाबीचा या माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या सर्व संस्काराचा अभिलेख यामध्ये आलेला आहे. परंतु उपासकांनो, आपण त्याकडे वाचणे वर्तन करणे म्हणजे ग्रामगीता नव्हे पारायण असेल वाचता वाट दावी जनासी, किंवा पारायण करू नका, वाचता वाट दावी जनासी, समूळ अर्थ घेता मानसी बंधवी समूळ जीवनाची. हे महाराज त्यांच्या स्वानुभवाने सांगतायत, तरी सुद्धा आपण त्याकडे लक्ष देत नाही. आणि शेवटी महाराजांनी त्यांच्या अंतिम काळात सांगायला लागला, त्यांनी करावा सकाळ घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ ग्रामगीता वाचनाचा, ग्रामगीता वाचनाचा. मित्रहो, आता आपले सर्वांचे आद्य कर्तव्य हेच ठरते की राष्ट्रसंतांची वाङ्मयीन साहित्याची परंपरा सर्वांनी गुरुदेव भक्त असो, उपासक असो, प्रचारक असो, उपासिका असो यांनी पुढे जर खऱ्या अर्थानं नेली तर त्यांचे सद्गुरू समर्थ सद्गुरू आळगुजी महाराजांच्या या पुण्यक्षेत्री त्यांच्या पुण्यस्मरणाचा जो आपण लाभ घेतोय तो खऱ्या अर्थानं वृद्धिंगत होईल. अन्यथा दरवर्षी का वरखेडला आले, 8 दिवस काल्या कीर्तनात बसले, काला घेतला हात खाल्ला, हात पुसले, गावाला गेले, मरांत देव पावणार नाही, सद्गुरे नाही. कारण देवापाशी जाण्याची शिडी, देवापर्यंत जाण्याची मध्यस्थी हे संत महात्मे असतात, तेव्हाच आपण देवाकडे जाऊ शकतो. आणि खरं आहे, फोटो कोणाचे लागतात? जे दुसऱ्यासाठी कार्य करतात, दुसऱ्यासाठी जगतात, त्यांचे फोटो या विश्वात घराघरात मंदिरात कुठे कुठे धार्मिक स्थळ तिथं लागतात. तुमचा माझा फोटो देवीच्या दुसऱ्या दिवशी पोरगा लावते, ठेवते, फक्त तोही काढून ठेवते आणि तो फोटो गडीला टाकते. आपले फोटोवर लागलेले नसतात, हे लक्षात घ्या. म्हणून जो समाजासाठी कार्य करतो, समाजासाठी झटतो, त्याचे जिवंतपणी काय मेल्यावर सुद्धा तसबिरी लागतात. अन्यथा नाही रे बापो, नाही रे. म्हणून सत्संग जरी क्षण एक वेळे जीव भाव ह्या सर्वांचं कर्तव्य हे आहे प्रत्येकाने. तो कोणत्याही धर्माचा पंथाचा संप्रदायाचा असो, त्यांनी त्याला सांगून दिलेला, त्याला दिलेली शिकवणूक किंवा त्या धर्माच्या आचरणाप्रमाणे तो वागला, त्याप्रमाणे त्यानं वर्तन केलं, ते आचरणात आणलं, त्यानंतर प्रबोधन केलं आणि सन्मार्गानं जर केलं तरच खऱ्या अर्थानं तो सद्गती प्राप्त होऊ शकेल. आता 1 तास 35 मिनिट झालेले आहे. एकेचाळीस अध्यायाचं निरूपण करताना इथे मला म्हणजे सांगायचे की महाराजांनी आपल्यासमोर आता त्याप्रमाणे अध्यात्माची महती वर्णन करत असताना वेदामध्ये ज्याप्रमाणे ॲटम अणुबॉम्ब त्याचा एक अणु, एक परमाणु किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये विध्वंस करतो किंवा कार्य करतो, यापेक्षा ज्या भूमीवर, ज्या गावात, ज्या नगरात, ज्या शहरात साधू संत ऋषी मुनी महात्म्याचे पाय लागले
त्या प्रत्येक रस्त्यावरला धुळीचा एक कण सुद्धा त्या अणूच्या कणापेक्षा जास्त किलोमीटर क्षेत्रात कार्य करतो, त्याची ऊर्जा वाढत राहते. हे मला या माध्यमातून सांगायचं होतं, कारण वेदामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणून आता आपल्याला या सन्मार्गाशिवाय सतमार्गाशिवाय दुसरा अन्य पर्याय नाही. राजसंत गुरुमाऊली ग्रामगीतेवर प्रवचन करताना राष्ट्रसंतांचे भजनाचं साथ घेणंच आवश्यक आहे. कारण इकडून जर तुम्ही सतसंग सांगा चांगल्या माणसाचं राजसंत गुरुमाऊलीच्या भजनामध्ये का मदन येता त्या मार्गाने अधमजिते राहती मित्र हो अधमजिते राहती. कधी न करीती कुणाची उन्नती सदा न कदा टिंगलानी फजिती. सज्जन जेथे उभे राहती ग्रासाया पाहती मित्र हो अधमजिते राहती अधमजिते राहती. सांगितलंय म्हणून सतसंग लगेच महाराज सांगतात सतसंग निरीक्षण एक मिळे जीव पावन होईल हा मुचा. सत्संग म्हणजे ऋषी मुनी साधू संत महात्म्याचा नसला तरी चालेल, पण तुमच्या माझ्या गावातल्या नगरातल्या मोहल्ल्यातल्या चार सज्जन माणसाच्या म्हणजे गावातल्या भाषेत सांगतो स्वर्गातल्या माणसाचा जरी असला बाबा, ज्यानं कधीच कोणाचं वाईट केलं नाही, ज्यानं कधीच नाही, ज्याचे हातपाय शाबूत होते, तो त्या दुसऱ्यासाठी 4 पावलं चालत गेला. त्याच्या तोंडात म्हणजे त्याची जिव्हा त्याची जीभ सरळ होती, त्यावेळेस त्यानं प्रभू नामस्मरण केलं नाही तर काहीच होत नाही, काही नाही. राजसंत गुरुमाऊली सांगते धनदारा सुतला ती पोती व्याप करून बसला प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहुण्याला बोल 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 नेसी साथी कुणाला आता सांगशी कुणाला संसाराचा बोधवा आता लागला समरणाला. बाबाजीने सांगितलं बाबा किंवा हे सगळं केलं, तीर्थ न केले व्रतना धरिले दान न दिले कुणाला आता काही होत नाही. गुरु नानक देव म्हणतायत गुरु ग्रंथ साहेब मध्ये शिष्य गेला त्याचा आणि म्हणून आला भगवंता अब मुझे बचा. त्यावेळेस गुरु नानक देव त्यांना सांगतात की करना उदय नहीं करियो पडियो लोभ के फंद अब काय गुणवंत अब काय गुण. अरे बंदे जब तेरी आँख अच्छी जब तेरी मुंह में जीवा चलती बोलती थी, जब तू तेरे पैर अच्छे थे, हाथ पैर काम कर रहे थे तो दूसरे के काम के लिए तू गया नहीं. तेरे प्रभु स्मरण भगवंत का नाम स्मरण तूने किया नहीं. अब गलित गात्र इंद्रिय हो गए, अब बोलता भगवान मुझे बचा लीजिए, तू मर जाएगा तो भी भगवान ने केस बिकले दात पडले पाय चंगळे आता थरथरे सारी तुझ्या थांबेच नाही थांबेच नाही. महाराज आता काही वाचवायला येत नाही, म्हणून आता तरी माणसानं जीवनात जेव्हा केव्हा आपला वेळ असेल तेव्हा सत्कार्य करायचे. नामस्मरण कोण्या देवाचं करा, माठसारखी जपा का उलटी जपा कुठेही हे करा, पण नामस्मरणाला कोणत्याही देवाचं ऋषीचं मुनीचं महात्म्याचं करा, नामस्मरण करणं आवश्यक आहे. आणि महाराजांनी आणि इथे एक झाला जसं पापसे बेटा सवय ही म्हण या आपल्या महाराष्ट्रात तरी मी खात्रीलाय बोलतोय, महाराष्ट्रात तरी या वरखेड क्षेत्रासाठी लागू पडतो. आता आपण बघितलंय वडिलाच्या नावे पोरगा चालते, वडिलाची पुण्याई पोरा चालते, म्हणजे वडिलाच्या नावानं मुलगा ओळखल्या जाते. पण या तीर्थक्षेत्री पुण्यक्षेत्री वरखेड या नगरात शिष्याच्या नावानं गुरु ओळखले. आता ते म्हणजे आपण सहज म्हणतो की तसं आपण यावलीवाल्याने वरखेडवाले सांगतात, हो सांगतात आमची पोरगीच दिली नसती तर तू कुवा गायले आला असता, जन्म काय झाला होता. हो बाबा म्हणते कबूल करते, ते खरं आहे बाबा. आपली ही जी परंपरा आहे नातेसंबंध वरखेडवाल्याचे यावलीवाले जावयाला, यावलीवाल्याचे वरखेडवाले सासरेवर आणि मोजरीवाल्याचे माफ करा मोजरी मागवायला करूनच तुम्ही समजा मोजरीवाल्याचे वरखेडवाले बाप होय आणि बाप ते गुरु आपण. म्हणून काही इथं पावलं हे सांगितलं, पण पोराच्या कीर्तीनं बाप ओळखलं जाऊन करायचं.
हा भाग आहे. आणि दुसरं, महाराजांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक धर्मियाचं सगळ्यांचं किती सरळ सांगतं आणि कबूल केलं. कबूल जेव्हा केलं, मी केलं असं बोलले नाही. आणि महाराज जेव्हा सांगतात इस्लाम की संत के कब्रों में जा बैठा, काय साठी गेले बाबाजी? रीती रिवाज चालली रीती कशी प्रार्थना काय करता पाहता सांगा. म्हणजे त्यांनी हे सांगितलं काही ख्रिश्चनों की भी मैंने सुनी गिरजाघरों में प्रार्थना, कई बुद्धस्थानों में भी की मैंने प्रभु से वंदना, मेरे लिए अच्छा बुरा सब में कोई नहीं, सब ही में बना गुरुदेव, यही भावना गई. त्यांनी एकच सांगितलं का संवाद परमात्मा एकच आहे. स्थळी कास्ती पाशाने कुठेही जा सर्वीकडे एकच आहे. हे महाराजांनी या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपण आतापर्यंत मयोवृत्ती, जीवन शिक्षण, जीवन कला, विवाह संस्कार, मृत्यू संस्कार, हे आपण देवदर्शन, विवाह हे बरेच आपलं सामुदायिक प्रार्थना होत्या. सामुदायिक प्रार्थना, विश्वधर्म, आपण सत्संग, हे बरेचसे पाहतो. आता आपण चित्तशुद्धी याकडे आता लक्ष करा की आता आपण ठीक आहे या पवित्र क्षेत्रामधून इथं बसणारा कीर्तनकारा असो, प्रवचनकार असो, भजनावाला असो, भाषणवाला असो, याचं तुम्ही ऐकून राहिले. अरे पण ते ऐकून राहिले त्याचं तुमच्या अंतराला ते तुमचं पटल आहे, अंतरपटल, त्याच्यावर जर जाईल तरच तुमच्या मेंदूत शिरेल, अन्यथा नाही नाही नाही. म्हणून महाराजांनी आता चित्तशुद्धी हा एक चांगलं सांगितलं आहे. एक दृष्टांत देतो बघा. एका राजाला दौडलिपीत होती, एका राज्यात की जो चित्रकार सर्वात चांगलं चित्र काढेल त्याला मी योग्य ते बक्षीस देत झालं. ही दौड बरेचसे चित्रकार आले, परंतु त्यानंतर त्यांनी त्याखाली दुसरे लिहिलं होतं की ज्याचं चित्र खराब होईल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणजे त्या जे आलेल्या 400-500 लोकांनी एकच दोघच चांगले आणि बाकी सर्व निघून गेले. मग तो नामवंत चित्रकार तुला काय पाहिजे सांग. तो चित्रकार म्हणतो मला अमुक पेन पाहिजे, ब्रश पाहिजे, साईन पेपर पाहिजे घासासाठी. म्हणून राजमहालातल्या एका हॉलमध्ये एका भिंतीवर त्याला दिलं. दुसऱ्याला म्हणतात, दुसऱ्या चित्रकारांचा तुला काय पाहिजे? तो म्हणते राजा याला दिलं त्याच्यातलं एकही नाही पाहिजे, मला फक्त बकेटभर पाणी पाहिजे, अजून अर्धी बकेट पोटाचं पाणी पाहिजे, अजून 15-20 गारगोट्या, 15-20 कवड्या पाहिजे. राजाला आश्चर्य वाटलं. हा चित्रकार महागडे कलर प्रवास हे सगळं मागून राहिला आणि हा चित्रकार म्हणतो मला अर्धा बकेट बोलून द्या, 1 बकेट पाणी द्या, 10-15 कवड्या, 10-15 गारगोट्या द्या. ठीक आहे. मग राजाला पाहिलं, त्याला सांगितलं तुला दुसरी एक माहिती आहे, चित्र जर चांगलं निघालं नाही तर ठीक आहे. म्हणून राजाने त्या महालातल्या हॉलमध्ये जो चित्रकार गेला त्याच्यात मधात पडदा टाकला. पक्का याला अर्ध्या बाजूला इकडे भिंत, त्याला तिकडे भिंत झालं. 15 दिवस वेळ. 15 दिवसांवर आता पहारेकरांना विचार चित्रकाराला चित्तशुद्धी अंतरंगातला पडदा. चित्तशुद्धीचं दृष्टांत सांगत असताना मग विचारा. तो विचारल्यानंतर त्यांना सांगितलं पहिल्या चित्रकारानं लक्ष द्या, जाणीवपूर्वक ज्यांना रंग ब्रश दिलं. हो राजा माझं चित्र झालं, आपण या. म्हणून महालाचा दरवाजा उघडला. अर्ध्या भागात तो होता तिकडे. त्यानं राम पंचायतांचं चित्र खरोखर सजीव चित्र होतं. राम पंचायत बसल्या म्हणजे सजीव दिसत होतं, हालचाल वाटत होती. ठीक आहे. राजाला वाटलं खूप छान उत्तम आहे. आणि दुसऱ्या चित्रकाराला प्रश्न केला काय बाबा तुझं? हो महाराज माझे चित्र झालं, तर परत दाखवू दे या महाराज. म्हणून ते दुसऱ्या दालनात गेले. दुसऱ्या दालनात गेल्यावर काय लक्षात घ्या, कुठे आहे तुझं चित्र? तो म्हणते राजन थांबा, ह्या मधला पडदा
हा मधला पडदा, हे मधली दिवार, हे मधलं मला सरकू द्या. त्यानं जसा पडदा सरकला तसा पहिल्या चित्रकारापेक्षा ग्रामपंचायतीचं चित्र अधिक चांगलं, अधिक प्रखर, सजीव जे दिसलं. राजाच्या मात्र याने प्रश्न केला, याने मग कलर दिला नाही, याच्यापेक्षा याचं चित्र कसं काय चांगलं. त्याला मी काय तू सांग काय केलं. राजे साहेब तुमच्या पहारेकरांना विचारा, सतत इथं राहणार होता मी, तो गरीब होता, मी कोणाचंच काही घेतलेलं नाही. फक्त फरक एकच नाही, तुम्ही दिलेल्या गारगोट्या आणि कवड्या, गोंदाचं पाणी आणि हे पाणी मी त्या भिंतीवर शिपडत होतो आणि गारगोट्यानं घालत होतो. हेच 15 दिवस केलं आणि या महालातली तुमची भीत गुणगुणीत नाही, अक्षरशः काचेसारखी चमचमीत केली. आणि तसा पडदा बाजूला सरकला तसं त्या चित्रकारानं काढलेलं उत्कृष्ट अप्रतिम चित्राची प्रतिबिंब त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं इकडे उमटलं. माझा दृष्टांत संपला, आता सिद्धांताकडे सारा. मित्र, या हृदयात जो आपला अंतरपटल जो पडदा आहे, ज्याच्यावर काळोख आलेली आहे, तुम्ही किती कीर्तन प्रवचन ऐकले, प्रबोधन ऐकले, कोणाचे प्रवचन ऐकले, आमचं कीर्तन केले, तरी काही उपाय होणार नाही. कारण या काळ्या आतमधल्या अंतरपटलावर काळोख जोपर्यंत तुम्ही पुसत नाही, जोपर्यंत मलिन झालेला पडदा दूर सारत नाही, तोपर्यंत मरेपर्यंत तुम्ही किती सत्संग केले काही उपयोग होणार नाही. हे मी साक्षीपूर्वक खात्रीलायक सांगू शकतो. हा या दृष्टांताचा खऱ्या अर्थानं सिद्धांत सार होता. म्हणून आपण आतापर्यंत राष्ट्रसंत गुरुमाऊलींच्या ग्रामगीता या ग्रंथामधून आतापर्यंत आपण हे जे ऐकलं त्यामध्ये मग गुरु कसा असावा, गुरु कसा असावा त्याबद्दल अजून पुन्हा श्रीमद भागवत आपण सर्वांनी अवलोकन केला, ग्रहण केलं. त्यामध्ये दत्तराजे संवादामध्ये दत्त आणि त्याचे 24 गुरु आहेत. आता हा दृष्टांत हे सांगायचं याच्यासाठी गुरु कसा करावा, त्या गुरुचं कोणचं आचरण आपण घ्यायचं, त्यांचा बोध कसा घ्यावा. म्हणजे महाराजच स्वतः सांगतात, बहिरंग बोध नाही केला, स्वयंची सत्ता भावे केला, अवकार न होऊन पूजेला सद्गुरु राजा हे सांगतात. आणि मग पुन्हा हे सांगतात, बोध त्यांचा प्रकाशमय दीपवून टाकिलं सर्व ग्रामवासी, असा विचार त्यांचा आपल्या राष्ट्रसंत गुरुमाऊलीनं त्यांच्या गुरु घेतलेला आहे. मग दत्तांनी अळीला गुरु केले. आता प्रसंग बघा, अळी आपण सर्व लोकांनी पूजा लावलेली पाहिलेली आहे, भिगोटी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. ते भिगोटी या फुगाला त्या फुगाला त्या फुगाला या फुगाला अळी कुठं दिसते काय हे पाहत असते. आणि दिसलेली अळी तिला पायात धरून ती भिगोटी, तिचं घरी सुद्धा पाहिलेलं आहे, मातीचं बोका एवढं घर असते, त्याच्यामध्ये ती अळी भिंगोटी त्या अळीला त्याच्यामध्ये ठेवते, दंश करते आणि घराचं दार बंद करते. पहा उपासकांनो, आश्चर्य. ती भिंगोटी अळी, ती अळी सततच्या ध्यासानं भिंगोटी काय मला दंश करीत काय, भिंगोटी काय मला दंश करीत काय, या सततच्या ध्यासानं 21 दिवसात भिंगोटी करते. मी नाही सांगत, विज्ञान साक्ष आहे, तुकोबाला प्रमाण तुकोबा काय सांगतात. भिंगोटी कुस्करीसी अळीसी, तुका म्हणे निज ध्यासे अळी होई भिंगोटी स्वरूपी. मित्र हो, तुकोबा सुद्धा प्रमाण आहे का, ज्याला मन नावाचं इंद्रिय आहे नाही, ती अळी सुद्धा तर ही होऊ शकते. आपलं सततच्या निज ध्यासानं भिंगोटी स्वरूप होऊ शकते. तर तुमच्या मनासारखा मन नावाचे इंद्रिय असणारा माणूस
काय होऊ शकत नाही, निश्चित होते. पण त्यासाठी मात्र संतांनी महापुरुषांनी महामार्गानं आपल्याला जाणं संत गुरुमाऊलींनी आपल्या ग्रामकाया अध्यायामधून प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. आणि या दृष्टांताद्वारे आपण तरी हे पाहायला पाहिजे की खऱ्या अर्थानं नाही रे बाबा, खऱ्या अर्थानं की आपण जर खरोखर सन्मार्गाला जर जायचं असं तर नुसतं नामस्मरण करू, भजन पूजन कीर्तन करू, 12 महिने जरी बाळा आंघोळ करू, माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में भारी, अरे गरीबांना की तो कदर न जाने क्या बोलेगा बिहारी. तुम्ही सच्चा धर्म नाही जाणार भाई, तुम्ही सच्चा धर्म नाही जाणार, काही उपयोग होणार नाही. देव तो दूर, माणसाशी बोलणार नाही म्हणून तुम्ही राहत असलेल्या तुमच्या गावात अडीअडचणीला कोणत्याही जाती धर्माचा कोणताही माणूस असल त्याच्यासाठी तुम्ही जर धावून गेला तर तुम्ही नाही देव होणार, नाही संत होणार, पण संतत्व प्राप्त करू शकता. असं या रामगीतेचं महात्म्य आहे मित्र हो. म्हणून आपण सर्वांनी आता तरी या रामगीतेद्वारा संत गुरुद्वारा किंवा आपल्याला जे परंपरा लागलेली आहे. आता मला सांगा, कसं सूत्र निष्काम कर्मयोगी लागते. आता महाराष्ट्रात तुकडोजी महाराज सांगितलं कशाला काय जातो रे बाबा, कशाला आपण घरी जातो, तुझं गावाचं नाही का तिथं. आता शून्य माणूस प्रश्न बाबाजी तुम्ही तर पंढरपूरला जात होते, बाबाजी पंढरपूरले 1931 गेले. बाबाजीचा जन्म 30 एप्रिल 1909 1921 पहिली वारी गेली आणि शेवटची वारी आषाढी एकादशी 1968 गेली. आता तुम्ही म्हणता बाबाजी तुम्ही तर तीर्थक्षेत्री जात होते ना, आम्हाला म्हणता बाबाजी कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो, तुझं गावाचं नाही का. हो, कांडे बाबा सुद्धा दरवर्षी नित्याने माझ्या पंढरपूरला जात होते. पण सगळ्यांनो गाडगे महाराज जात होते ते दिवसभर त्या पंढरपूर क्षेत्री हातात खराटा घेऊन गावची नागराची स्वच्छता करत होते. आणि रात्री कोण्या तरी देवळाच्या पानावर बसून हातात 2 बोटी देऊन कीर्तनाला सुरुवात करत होते. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातली हृदयाची फार स्वच्छ करत होते. गाडगे बाबा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर कधी चढले नाही. हे होतं त्यांची कसं काय. हा खूप मागणी काय विज्ञान निष्ठा अशी रामली काही विज्ञान निष्ठा तसं गाडगे बाबांची परिस्थिती काय म्हणतात. गाडगे बाबा भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, निराधारांना बरोबर आहे. हो, तुम्ही जर माझ्या घरी जेवण करून आले, माझ्याकडे पंचपक्वान्नाचा स्वयंपाक असून तुम्ही जेवणार नाही, तुम्ही तुमच्या घरातून थंड पाणी पिऊन आले फ्रीजचं, मी किती वाजता पाणी पिताना तुम्ही पाणी पिणार नाही. म्हणजे या संत महात्म्याला समाजाची ओळख किंवा समाजाचं कार्य करण्यासाठी, कर्तव्य करण्यासाठी जे त्यांनी मार्ग दर्शवले, दाखवून दिले, त्या मार्गानं प्रत्येकानं आता त्या सन्मार्गानं जाणं आवश्यक आहे, अगत्याचं आहे. नाहीतर विनाश मात्र अटळ आहे. हे सुद्धा मी आपणासमोर प्रकर्षाने नमूद करू इच्छितो. म्हणून मित्रांनो, आता 1 तास 55 मिनिट झालेले आहे. मला 2 तासाचा अवधी दिलेला होता. आपण सर्वांनी इथे माझा आवाज येईपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या कानावर जातो त्यांना मी आतापर्यंत माझ्या या 1 तास 55 मिनिटामधलं भक्तीनुसार, असं भक्तीमध्ये 9दा भक्ती श्रेष्ठ आहे. 9दा भक्ती पुन्हा कोणाला सांगितली. प्रभू रामचंद्र वनवासात असताना शबरी मातेच्या आश्रमात जेव्हा गेले तेव्हा शबरी मातेने त्यांना प्रथम स्वागत केलं. पुष्पहाराचं स्वागत करू, कशाला स्वागत करू. जेव्हा प्रभू रामचंद्र शबरी मातेला म्हणतात 9दा भक्ती कहू कोई पाही, सावधान सुनो मनमाही. 9दा भक्ती कहू कोई पाही, सावधान सुनो मनमाही. प्रथम भक्ती करा संत संगा
भगवंत प्रभू रामचंद्राच्या प्रेमाने सांगतो, हे बघ मी जरी तुझ्यासाठी भगवंत असं प्रथम भक्ती सतसंग आहे, तुझी भक्ती मम कथा, माझं राम नावाच्या या शरीराची भक्ती कर. हे सर्व भक्तीमध्ये श्रेष्ठ नवविधा भक्ती त्याचं महात्म्य प्रभू रामचंद्रानं वनवासात असताना शबरी मातेला सांगितलेलं. म्हणून उपासकांनो आतापर्यंत जवळजवळ 2 तास होत आलेले आहेत. राष्ट्रसंतांच्या या ग्रामगीता नावाच्या पवित्र आणि महान ग्रंथामधून आपणा सर्वांसमोर मी जे त्याचं सरळ आणि सोप्या भाषेत आपणाला स्पष्टीकरण केलं, त्यामध्ये माझ्या तोंडातून ज्या ज्या या विश्वातील ज्या ज्या धर्माच्या पंथाच्या संप्रदायाच्या देवाचे महापुरुषाचे संत महात्म्याचे नाव आले, त्यांच्या त्यांच्या धर्माचे आचार विचार आपल्यापर्यंत पोचले. म्हणजे त्या परमात्म्याचा अंश हा आवाज ज्यांच्या कानापर्यंत जातोय त्यांच्याही हृदयात आहे नव्हे, निश्चित आहे. म्हणून आपण सर्वांनी 2 तासापर्यंत माझ्या ग्रामगीता प्रवचनाचा कार्यक्रम ऐकला, त्याचा लाभ घेतला. त्यासाठी मी आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या श्री समर्थ परमहंस सद्गुरू आडगोजी महाराजांच्या 103व्या पुण्यस्मरण सोहळ्यातील 7व्या दिवशी मला ग्रामगीता प्रवचनाचा योग संधी श्री समर्थ आडगोजी महाराज संस्थानचे ट्रस्टी पदाधिकारी यांना दिली. त्यांचे सुद्धा मी आभारच नव्हे तर मी कायम स्वरूपी त्यांचा ऋणी राहील. आडगोजी महाराजसाठी, तुकोजी महाराजसाठी, रामजी महाराजसाठी, समर्थ सत्यदेवासाठी मी केव्हाही तत्पर माझी सेवा द्यायला तयार राहील. आणि एवढे बोलून मी संत तुकोबाराच्या शेवटच्या माझ्या वाणीला विराम देतो. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या जगद्वंद्या बोलवी, तुका म्हणे मज पामरासी, काय थोडपण पायीची वाहन, पायीची बरी, पायीची वाहन, पायीची बरी. प्रिय या नगरीमध्ये समस्त उपासक उपासिका गुरुदेव भक्तांनो, मी आतापर्यंत जे 2 तासाचं प्रवचन केलं हे माझं नव्हतं बापू, हे त्या महात्म्याचं सद्पुरुषांनी त्या काळी समाजाला दिलेली दिशा, त्यांचे विचार आचार मी फक्त माझ्या तोंडातून सांगितले. एवढा काय तो माझा संबंध. आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांसोबत हे साऊंड सिस्टीमवाले जे प्रोपरायटर जे भाऊ आहे त्यांनी सुद्धा 2 तास सतत एकसारखं बसून माझ्या समोरून तिकडे समोरून जाऊन मला कुठेही प्रवचन करताना आपल्या माईकचा म्हणा आपल्या अडथळा होणार नाही. माझं हे चालू आहे, आपलं शूटिंग चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा इकडून तिकडे जाताना 15 मिनिटांना पाहून व्यवस्थित चालू आहे की नाही हे सुद्धा त्यांचं सुद्धा हे साऊंड सिस्टीम वाल्यांचा सुद्धा मी अतिशय आभार आहो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. कल्पना कशी गावात माजली दुही. मला काही